अजून पार्टिसिपंट्स जॉईन होत आहे. एक 2 ते 3 मिनिटात आपण सुरू करू. साधारण 570 पर्यंत लोक जॉईन झालेले आज. जय हिंद. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज वेबिनारसाठी जमलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मी CPR तर्फे व महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक तर्फे आपणा सर्वांचे स्वागत करतो. मी ASI डॉक्टर दंडगवाळ CPR. आपले आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचा परिचय करून देतो आपणास. आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचं नाव आहे द्वारकादास महादेवराव भांगे. ते औरंगाबाद शहर पोलीस दलात क्राईम ब्रांचला पोलीस हवालदार पदावर कार्य करतात. त्यांचं शिक्षण BSc LLM झालेलं आहे. त्यांचे आतापर्यंत 3 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. 2011 साली डाईंग डिक्लेरेशन, 2015 साली सुप्रीम कोर्ट ऑन रेप केसेस आणि परत एक 2011 साली डायजेस्ट ऑन MPDA ऍक्ट 1981. त्यांनी आपल्या क्षेत्रात रिसर्च देखील केलेला आहे. रिसर्चचा जो थेसिस आहे त्यांनी सबमिट केला आहे. रिसर्चचा विषय त्यांचा क्रिटिकल अनालिसिस ऑफ केसेस डिसाइडेड बाय द सेशन कोर्ट इन 2017 ऑफ पोलीस कमिशनरेट औरंगाबाद. त्यांनी हा प्रबंध माननीय DE साहेबांना सादर केलेला आहे आणि माननीय DE साहेबांनी 2018 साली तो स्वीकारलेला आहे व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलास तो इम्प्लिमेंटसाठी दिलेला आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत भांगे यांनी 650 लेक्चर्स संपूर्ण महाराष्ट्रात घेतले आहे. MPDA, मोकाका, क्राईम अगेन्स्ट वुमेन, हाऊ टू इन्क्रीज द कन्व्हिक्शन रेट इन महाराष्ट्र, जस्टिस डिलिव्हरी सिस्टम, अशा विविध विषयावर त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स घेतलेले आहेत. मी आता आजचे व्याख्याते श्री भांगे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल CPR पुणे आणि MPN नाशिक यांचे धन्यवाद. माझ्या सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीनं मी हे वेबिनार चालू करतो. मुळात आजचा विषय जो आहे तो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन वर आधारित आहे. मुळात प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची जी संकल्पना आहे ती आपण UK कडून घेतलेली आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्वात अगोदर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉ 1950 हा अस्तित्वात आला आणि त्यानंतर तो जवळपास 2 दशक धूळ खात पडला. त्याचा उपयोगच बऱ्याच प्रमाणात करण्यात आला नाही आणि म्हणून मग 1971 मध्ये मिसा हा ऍक्ट आला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसाठी. तोही उपयोगात न आल्यामुळं पुन्हा 1980 साली नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आला आणि त्याच सोबत मग आपण आपल्या स्टेटसाठी हा MPDA ऍक्ट हा 1981 ला अस्तित्वात आणलेला आहे. ओके,
मुळात आपण काम करत असताना दोन भाग असतात, एक अरेस्ट आणि दुसरं डिटेन्शन. बऱ्याच अंशी आपण डिटेन्शन मध्ये सुद्धा अरेस्ट हा शब्द वापरला जातो, परंतु डिटेन्शन मध्ये कधीही अरेस्ट हा शब्द वापरला गेला नाही पाहिजे. तो डिटेन अथवा डिटेन्शन वापरला गेला पाहिजे. मुळात अरेस्ट ही ज्यावेळी गुन्हा घडतो आणि गुन्हा घडल्यानंतर मग अरेस्ट होते, परंतु प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये इथं गुन्हा करण्याची शक्यता आहे आणि म्हणून की एक वाजवी संशय आहे आणि त्या वाजवी संशयासाठी डिटेनिंग अथॉरिटीकडे काही कारणं आहेत आणि त्या कारणांच्या आधारे ते स्वतःचं मत बनवू शकतात की आता ह्याला डिटेन करण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही. आणि त्यावेळेस हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची स्कीम राबविली जाते आणि संबंधित समाज कंटकास प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ह्या ऍक्ट खाली त्याला डिटेन केलं जातं. मुळात हा कायदा कॉन्स्टिट्यूशनवर आधारित आहे. कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 19 ते 22 या संबंधित आहे. त्यात सर्वात अगोदर 22 ह्या सेक्शनशी संबंधित पूर्ण कायदा आहे. ह्या 22 सेक्शन मध्ये दोन्ही प्रकार दिलेले आहेत. अरेस्ट साठीच्याही कंपल्शन दिलेले आहेत आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या संधी दिलेल्या आहेत. अरेस्ट साठी 22(1) ते 22(3) पर्यंत वापरला जातो आणि प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन साठी 22(4) ते 22(7) पर्यंतची प्रावधाने आहेत. ओके, आणि हे सर्व त्या डिटेन्यूचे राईट्स आहेत. पहा, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने सांगितलंय, नो पर्सन शुड बी डिप्राइव्ड ऑफ हिज और हर लाइफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ओके, आणि म्हणून हा कायदा अस्तित्वात असल्यामुळेच आपल्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची स्कीम राबवता येते. ओके, आता आपण हा जो ऍक्ट आहे ह्या ऍक्टचं नाव सर्वात अगोदर आपण पाहू. तर ह्या ऍक्टचं नाव आहे द महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज ऑफ स्लमलॉर्ड्स, बुटलेगर्स, ड्रग ऑफेंडर्स, डेंजरस persons, video pirates, sand smugglers and persons engaged in black marketing of essential commodities Act 1981. ओके, आता यामध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम स्लम लॉर्ड ही डेफिनेशन दिलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण ह्या स्लम लॉर्ड ह्या हेड खाली जर डिटेन करायचं म्हणलं तर ते कुठल्या गुन्हेगाराला आपल्याला डिटेन करता येईल हे पाहिलं पाहिजे. स्लम लॉर्डचा अर्थ की कोणी एखाद्या सरकारी जमीन, खाजगी जमीन यावर अतिक्रमण करतोय आणि तिथं वस्ती बसवतोय, त्याचप्रमाणे तिथं झोपड्या बसवून त्यांच्याकडून भाडे वसूल करतोय आणि बऱ्याच अंशी घरं खाली करून घेण्यासाठी सुपाऱ्या घेतोय आणि खंडण्या वसूल करून त्यांना तिथं राहणे मुश्किल करतोय. असा जर गुन्हेगार आपल्याला मिळून आला तर त्याला स्लम लॉर्ड ह्या हेड खाली आपल्याला डिटेन करता येतं. नंबर 2 ची हेड आहे बुटलेगर. बुटलेगर म्हणजे हातभट्टीवाला, प्युअरली हातभट्टीवाला. बऱ्याच अंशी प्रश्न विचारला जातो की मग देशी दारू पण आपण महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट खाली आपण गुन्हे दाखल करतो आणि मग त्यांना का करता येत नाही? तर ती देशी दारू आणि बाकी इतर फॉरेन लिकर ह्या परमिटेड लिकर आहेत आणि ह्या परमिटेड लिकरचा यात सहभाग नाही. आणि बुटलेगर म्हणजे बुटलेगर हातभट्टी हीच फक्त ह्या हातभट्टीच्या केसेसवर आपल्याला केसेस करता येतात. बऱ्याच अंशी ह्या हातभट्टी संबंधित पोलीस ठाणे गुन्हे दाखल करत असताना महाराष्ट्र दारूबंदी कायदा असा उल्लेख करतात. प्रत्यक्षात महाराष्ट्र दारूबंदी कायदा या नावाचा कायदा अस्तित्वात नाही. या कायद्याचं खरं नाव आहे महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम. ठीक आहे, आणि मग अशा महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमाखाली जर गुन्हे दाखल असतील तर निश्चितपणे आपल्याला बुटलेगर ह्या हेड खाली
त्या व्यक्तीस आपल्याला डिटेन करता येईल. नंबर 3 चा आहे ड्रग ऑफेंडर्स. ड्रग ऑफेंडर्स अर्थात गांजा, अफीम, चरस वगैरे या बाबींसाठी ही सुविधा या कायद्यात टाकलेली होती, परंतु 1985 ला पीट NDPS प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट ह्या नावानं एक नवीन कायदा आला आणि तेव्हापासून आता ड्रग ऑफेंडर्स ह्या शब्दाला आता ह्या कायद्यात काही महत्व राहिलेलं नाही, कारण त्या हेडसाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि म्हणून त्या हेड खाली जे काही डिटेन्शन होतात ते पीटी NDPS खाली होतात. ओके, त्याच्यानंतर आलेली आहे आपली 1996 ला डेंजरस पर्सन. ओके, मी एक सांगायचं राहून गेलो, आता मी जे काही शिकवणार आहे, जे काही बोलणार आहे आणि त्यातूनच प्रश्नपत्रिका आपल्याला विचारली जाणार आहे, म्हणून प्रत्येक मुद्द्यावर आपण बारकाईनं लक्ष द्या. कुठली अमेंडमेंट कधी आलेली आहे आणि त्या अमेंडमेंटमुळे ह्या कायद्यामध्ये काय परिणाम झाला आहे. ओके, आता ही डेंजरस पर्सन ही जे डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन या कायद्यामध्ये 1996 ला इनकॉर्पोरेट झालेली आहे. तर ज्यावेळी ह्या राज्यासमोर ही अडचण भासू लागली की त्यावेळी IPCचे चॅप्टर 16-17, आर्म्स ऍक्टचे चॅप्टर 5 खाली गुन्हे करणारे हार्डकोर क्रिमिनल जे होते ते आपण नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली आपण डिटेन्शन करू लागलो. नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली डिटेन्शन करत असताना आपल्याला प्रोसिजर करत असताना स्टेट आणि केंद्र या दोन्ही बाबीच्या सर्व पूर्तता आपल्याला करावा लागायच्या आणि त्यात बऱ्याच अंशी टेक्निकल पॉइंटवर तो डिटेन्यू मध्येच 3 महिने 6 महिन्याच्या आत तो डिटेन्शन मधून सुटू लागला आणि पुन्हा गुन्हेगारीत वाढ होऊ लागली. म्हणून आपल्या स्टेटनं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 1986 ला डेंजरस पर्सन हे हेड या ऍक्ट मध्ये समाविष्ट केलं आणि त्या हेड खाली आपण डिटेन्शन करू लागलो. आणि त्याच अमेंडमेंट मध्ये ही अमेंडमेंट आल्यानंतर आता यापुढं म्हणजे 1996 पासून पुढं आपल्याला आता ह्या स्टेटमध्ये नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली केसेस करण्याची आवश्यकता नाही. आता हे आपण MPDA खालीच करत आहोत. आता हे डेंजरस पर्सनचे डेफिनेशन काय दिलेली आहे की डेंजरस पर्सनची डेफिनेशन ही दिलेली आहे IPCचे चॅप्टर 16, चॅप्टर 17 आणि आर्म्स ऍक्टचे चॅप्टर 5 या खाली मोडणारे सर्व गुन्हे हे डेंजरस पर्सन ह्या हेड खाली मोडतील. मग ते डायरेक्टली और इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट असो तर त्या व्यक्तीला आपल्याला MPDA हे ऍक्ट खाली आपल्याला त्याला डिटेन करता येऊ लागेल. ओके, आणि म्हणून तेव्हापासून आपल्या स्टेटमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी आपल्याला यश मिळालेलं आहे आणि म्हणून हे महत्वाचं हेड आहे डेंजरस पर्सन. डेंजरस पर्सन ही अमेंडमेंट आपल्याला 1996 मध्ये आलेली आहे आणि ती आल्यानंतर आपल्याला आता काय झालेलं आहे की नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली केसेस करण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याला डेंजरस पर्सन ह्या हेड खाली आपल्याला त्या व्यक्तीला डिटेन करता येऊ लागलेलं आहे. त्याच्यानंतर एक व्हिडिओ पायरेट्स म्हणून अमेंडमेंट आली, परंतु ऍक्च्युली व्हिडिओ पायरेट्सच्या केसेस आपल्याकडे झाल्या नाही. व्हिडिओ पायरेट्स मध्ये सांगितलेलं आहे की पायरसीचे ज्या कॉपीराईटच्या केसेस आहेत एकापेक्षा जास्त जर दोषारोपपत्र एखाद्या आरोपी विरुद्ध दाखल असतील तर अशा विरुद्ध आपल्याला व्हिडिओ पायरेट्सच्या हेड खाली त्याला डिटेन करता येईल. परंतु त्यात हा अभाव होता की व्हिडिओ पायरेट्सच्या ज्या प्रॅक्टिसेस चालू होत्या त्यामुळं जनजीवन विस्कळीत होणारी कुठलीही कारवाई होत नव्हती आणि मुळात हे सर्व प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन लॉ हे फक्त आणि फक्त पब्लिक डिसऑर्डरसाठी आहे. ओके, आणि म्हणून ती काही एवढं प्रभावी ठरलेले नाही व्हिडिओ पायरेट्स. त्याच्यानंतर मात्र आपल्या स्टेटला आवश्यकता भासली ती आहे सँड स्मगलर्स आणि ब्लॅक मार्केटियर्स आणि म्हणून ही अमेंडमेंट आता आलेली आहे आणि यात सँड स्मगलरचा अर्थ जे गुन्हेगार माइन्स अँड मिनरल ऍक्ट खाली गुन्हे करतायत आणि मग असे गुन्हे केल्यानंतर ते नदी, तलाव यामधून ते वाळू उपसतात आणि काय करतात, पर्यावरणाचं बिघाड करतात आणि म्हणून त्यामुळं प्रदूषण वाढतं, पाण्याची टंचाई वाढते, ह्युमन बिईंग आणि जनावरं यांना पाण्याची
टंचाई भासून मग ते लोक स्थलांतरित होऊ लागले आणि म्हणून ही जनजीवन विस्कळीत करणारीच प्रक्रिया आहे आणि म्हणून आपल्याला सँड स्मगलरच्या हेडखाली आपल्याला त्या व्यक्तींना डिटेन करता येतं. त्याच्यानंतर आले ब्लॅक मार्केटियर. आता ब्लॅक मार्केटियर गव्हर्नमेंटनं सबसिडी खाली बरंचसं अन्नधान्य वगैरे गोर गरिबांना पुरवतंय, परंतु आपले व्हाईट कॉलर गुन्हेगार जे आहेत ते काय करतायत की ते आलेलं जे अन्नधान्य आहे ते काळ्या बाजारात त्याची विक्री करतायत आणि ते फॅसिलिटी त्या जनतेपर्यंत पोहोचू देत नाही आणि त्यामुळं जनतेची उपासमार होते आणि त्यांना त्या उपासमारीला तोंड द्यावं लागतं आणि गव्हर्नमेंटचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल होत नाही आणि म्हणून मग ही ब्लॅक मार्केटियर ही संकल्पना आपली आलेली आहे आणि आपण त्या या कायद्यामध्ये टाकलेली आहे. यापूर्वी यासाठी पीबीएम नावाचा एक कायदा होता, प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग इन इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट याप्रमाणे होता आणि त्यानंतर येस सर हा सर आणि मग त्यामुळं आता ब्लॅक पर्सन्स एंगेज्ड इन ब्लॅक मार्केटिंग ऑफ इसेन्शियल कमोडिटीज, ह्या इसेन्शियल कमोडिटी मध्ये जो कोणी व्हाईट कॉलर हा ब्लॅक मार्केटिंग करेल आणि त्याच्यावर एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल होतील तर त्यावेळी त्याच्या विरुद्ध आपल्याला एमपीडीए खाली कारवाई करता येईल. पूर्वीचा जो पीबीएम होता त्याच्यात पिरियड ऑफ डिटेन्शन हा फक्त आणि फक्त 6 महिने होता. आता आपल्याला त्याच ब्लॅक मार्केटियरला 1 वर्षासाठी आपल्याला स्थानबद्ध करता येते. ओके, आता ह्या झाल्या डेफिनेशन्स आणि हे 7 हेड आहेत. 7 हेड पैकी 2 हेड अपरिणामकारक आहेत आणि बाकी सर्व 5ची परिणामकारक आहेत आणि ज्या सेक्शनमुळे आपण आपल्या राज्यातली कायदा पब्लिक डिसऑर्डर आपण मेंटेन करत आहोत तर त्या ह्या 5 प्रोव्हिजन्स आहेत, त्याने 5 प्रोव्हिजन खाली आपल्याला डिटेन करता येतं. येस, त्याच्यानंतर आहे आता पॉवर्स टू मेक ऑर्डर्स डिटेनिंग सर्टन पर्सन्स. ओके, आता अशी जे व्यक्ती आहेत, आता ह्या 7 हेड खालचे जे व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींना स्थानबद्ध करण्याचे अधिकार कुणाला आहेत तर प्युअरली स्टेट गव्हर्नमेंटला आहेत. ओके, परंतु त्याचं सब सेक्शन 2 काय म्हणते, स्टेट गव्हर्नमेंटला शक्य आहे का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील ह्या गुन्हेगारांना डिटेन करणं, तर नाही. म्हणून त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त. हे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस आयुक्तांना गव्हर्नमेंट पॉवर्स डेलिगेट करतं आणि ह्या पॉवर्स पूर्वी 3 महिन्यासाठी डेलिगेट करत होते. आता ती अमेंडमेंट झालेली 2007 मध्ये आणि त्यानुसार आता आपल्याला 6 महिन्याच्या डेलिगेशन ऑफ पॉवर्स मिळतात आणि ह्या पॉवर्स मिळाल्यानंतर त्या पॉवरच्या दरम्यान माननीय जिल्हाधिकारी अथवा माननीय पोलीस आयुक्त हे संबंधित व्यक्ती विरुद्ध स्थानबद्धता आदेश जारी करू शकतात. ओके, त्याच्यानंतर आहे ही ऑर्डर एक्झिक्यूट कशी करायची, एक्झिक्युशन ऑफ डिटेन्शन ऑर्डर. आता ह्या डिटेन्शन ऑर्डर निघाल्यानंतर ह्याचं एक्झिक्युशन वॉरंट प्रोसेस सारखं आहे. सीआरपीसी मध्ये जे वॉरंट प्रोसेस आहे त्याप्रमाणे आहे. देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन आपल्याला त्या व्यक्तीला डिटेन करता येतं. ओके, आता दुसरा भाग आहे की ह्या व्यक्तींना स्थानबद्ध करता येतं, तर मग स्थानबद्ध कुठं करता येईल तर वर्ग 1 चे सर्व तुरुंग, त्याचप्रमाणे मध्यवर्ती कारागृह राज्यातले. परंतु राज्याच्या बाहेर मात्र आपल्याला कुठल्याही व्यक्तीला स्थानबद्ध करता येणार नाही, ह्या राज्यातल्या राज्यातच करता येईल. त्याच्यानंतर आहे सेक्शन 5A. 5A आपल्यासाठी इतका महत्वाचा ग्राउंड टाकलेला आहे आणि ही अमेंडमेंट आहे. ही अमेंडमेंट एवढ्यासाठी टाकली की हा कायदा तर टेक्निकल आहे आणि बऱ्याच अंशी कुठल्याही टेक्निकल ग्राउंडवर हा असा हार्डकोर क्रिमिनल सुटू नये म्हणून कायद्यातच लेजिस्लेशनना अमेंडमेंट केली की जर समजा या कायद्यात एखादा मुद्दा वेग असेल, नॉन एक्झिस्टन्स असेल, नॉन रिलेव्हंट असेल, नॉन कनेक्टेड असेल, नॉन प्रॉक्झिमिटली असेल तर त्या अशा व्यक्तीला अशा एखाद्या कारणावरून ती ऑर्डर ही इनव्हॅलिड ठरणार नाही. ओके,
त्याच्यानंतर आहे सेक्शन 6. सेक्शन 6 म्हणतंय ही डिटेन्शन ऑर्डर नॉट टू बी इनव्हॅलिड ऑर इनऑपरेटिव्ह ऑन सर्टन ग्राउंड्स that the person to be detained outside the limit of the jurisdiction or the place of detention of such place though within the state of outside the said limit. बऱ्याच अंशी आपल्याकडे जो स्थानबद्ध करतो त्या डिटेनिव्हवर गुन्हे आपल्या कार्यक्षेत्राबाहेरही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असतात दाखल, आणि मग बऱ्याच अंशी ते नजीकच्या काळातले गुन्हे असल्यामुळे डिटेनिंग अथॉरिटी त्या गुन्ह्यांचाही रेफरन्स या आपल्या ऑर्डरमध्ये करतात. तर त्यावेळी टेक्निकल पॉइंट निघतो की यस ते तर त्यांचं ज्युरिडिक्शन नाही, ही हॅज नो पॉवर्स टू टेक कॉग्निझन्स. तर अशा प्रावधानांमुळे हे सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे की अशा ग्राउंडवर ती ऑर्डर इनव्हॅलिड अथवा इनऑपरेटिव्ह ठरणार नाही. यस. त्याच्यानंतर आहे सेक्शन 7, पॉवर इन रिलेशन ऑफ ॲब्स्कॉन्डिंग पर्सन. बऱ्याच अंशी अशा गुन्हेगाराविरुद्ध आपण ऑर्डर काढतो, डिटेन्शन ऑर्डर काढतो. बऱ्याच वेळा काढलेली डिटेन्शन ऑर्डर त्यास समजते आणि तो ह्या कारवाईपासून तो भूमिगत होतो, आणि अशा वेळी तो फरार झाल्यानंतर मग काय करायचं, तर त्याच्यासाठी हे सेक्शन दिलेलं आहे. ॲज पर सेक्शन 7(1) त्याच्यावर CRPCचे कलम 82 ते 86 प्रमाणे प्रोक्लेमेशनची प्रक्रिया आपण करू शकतो. त्याचप्रमाणे अशीच प्रोक्लेमेशनची प्रक्रिया संबंधित डिटेनिंग अथॉरिटी ही करू शकते. ओके. आणि हे सर्व प्रयत्न केल्यानंतरही तो दिलेल्या मुदतीत हजर झाला नाही तर त्याच्या विरुद्ध सेक्शन 7(2)(b)(1) प्रमाणे त्याच्या विरुद्ध कॉग्निजेबल ऑफेन्स दाखल करू शकतो, ज्या कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये 1 वर्षापर्यंतची शिक्षा नमूद आहे. ओके. त्याच्यानंतर सेक्शन 8 आहे. सेक्शन 8 मध्ये असं सांगितलेलं आहे ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन जे आहे ते त्या ऑर्डर मध्ये मेन्शन केलेले पाहिजेत. ओके. ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं पाहिजेत, आणि हे ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन त्या डिटेनिव्हला विदिन 5 डेज त्याला सर्व केले पाहिजे. आता विदिन 5 डेज मध्ये कधी त्याला डिटेन केल्यानंतर त्या 5 दिवसाच्या आत त्याला ते ग्राउंड्स सर्व केले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲडवायझरी बोर्ड. आता कॉन्स्टिट्यूशननं काय केलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनचं 22(4) जे आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये म्हणलेलं आहे की आपल्या देशातल्या अथवा फॉरेनरला आपल्या देशात केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत त्याला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एका स्ट्रोक मध्ये डिटेन करता येणार नाही. ओके. आता हे करता येणार नाही, परंतु इथं काय आहे, प्रोसिजर लेड बाय द लॉ. ह्या ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की जिथं रेफरन्स आहे ॲडवायझरी बोर्डचा आणि त्या ॲडवायझरी बोर्डानं 3 महिन्याच्या आत त्याची बाजू ऐकून घेऊन स्वतःचं ओपिनियन गव्हर्नमेंटकडे फॉरवर्ड केलेलं असेल तर अशा प्रकरणामध्ये त्या गव्हर्नमेंट ठरविल आफ्टर रिसिप्ट ऑफ द ओपिनियन ऑफ ॲडवायझरी बोर्ड वेदर देअर इज अ सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन ऑर नॉट. जर सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन असेल इट्स अ डिस्क्रेशन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट त्याला सोडूही शकेल अथवा त्याची ऑर्डर कन्फर्म पण करू शकेल. हे डिस्क्रेशनरी पॉवर्स गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. परंतु दुसरं बाइंडिंग असं दिलेलं आहे की ॲडवायझरी बोर्डानं जर ओपिनियन असं दिलं की देर इज नो सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन इट इज ऑब्लिगेटरी ऑन द पार्ट ऑफ गव्हर्नमेंट रिलीज फोर्थविथ. त्या डिटेनूला इमिजिएट त्याला ऑर्डर रिवोक करून त्याला रिलीज करावी लागते. आणि यासाठी ही ॲडवायझरी बोर्ड कॉन्स्टिट्यूट केल्या जाते. ह्या ॲडवायझरी बोर्डावर माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्या दर्जाचे 3 सदस्य नेमल्या जातात, ज्यात ऍक्टिंग सिनियर मोस्ट हायकोर्ट जज जे असतात त्यांना चेअरमन केलं जातं आणि रिटायर्ड 2 हायकोर्ट जजेस आहेत तर त्यांना सदस्य केलं जातं. सध्याचं ॲडवायझरी बोर्डवर माननीय उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती
ए सय्यद साहेब हे चेअरमन आहेत, माननीय न्यायमूर्ती PV हरदास साहेब आणि माननीय न्यायमूर्ती पंडित साहेब हे मेंबर आहेत. आणि यांच्या पुढे काय होतं की ती सुनावणी होते त्याची, तर ती पुढच्या ह्याच्यात आहे प्रोसिजरमध्ये. आता प्रोसिजर त्याच्यानंतर सेक्शन 10 आहे रेफरन्स टू ऍडवायझरी बोर्ड. आता रेफरन्स टू ऍडवायझरी बोर्ड म्हणजे काय पहा. आता इथून टाइम लिमिट सुरू होतो. आफ्टर पासिंग द डिटेन्शन ऑर्डर 5 दिवसाच्या आत ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन त्याला सर्व्ह करा. 12 दिवसाच्या आत गव्हर्नमेंट कडून अप्रुव्हल घ्या. त्याच्यानंतर आफ्टर डिटेन्शन ऑफ अरेस्ट त्या डिटेन्यूचं प्रकरण 3 आठवड्याच्या आत ऍडवायझरी बोर्डाकडे रेफर करा. हे स्टेट गव्हर्नमेंटवर बाइंडिंग आहे. हे सेक्शन 10 मध्ये आहे. त्याच्यानंतर सेक्शन 11 सांगतंय की ऍडवायझरी बोर्डची प्रोसेस काय आहे. मग मान्य ऍडवायझरी बोर्ड काय करतं की त्याची हिअरिंग ठेवतं आणि हिअरिंग ही 7 आठवड्याच्या आत त्याची हिअरिंग घेऊन ते ओपिनियन गव्हर्नमेंटकडे पाठवणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. त्याच्या हिअरिंगच्या वेळेस डिटेनिंग अथॉरिटी, स्पॉन्सरिंग अथॉरिटी आणि डिटेन्यू यांना बोलावल्या जातं आणि त्यांची सुनावणी घेतल्या जाते आणि त्यानंतर ते त्यांचं ओपिनियन त्यावरून बनवून ते गव्हर्नमेंटकडे फॉरवर्ड केल्या जातं. ओके. आता सेक्शन 12 म्हणते काय म्हणते की ऍक्शन अपॉन रिपोर्ट ऑफ ऍडवायझरी बोर्ड. आता ऍडवायझरी बोर्डानं त्यांचं ओपिनियन गव्हर्नमेंटकडे पाठवलं की गव्हर्नमेंट ते ओपिनियन पाहिल. ओपिनियन मध्ये काय सांगितलेलं आहे वेदर देअर इज सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन असं जर आलेलं असेल तर इट्स अ डिस्क्रिएशन ऑन द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट रिलीज पण करू शकेल आणि गव्हर्नमेंट ऑर्डर कन्फर्म पण करू शकेल. परंतु ऍडवायझरी बोर्डनं जर सांगितलेलं असेल येस देअर इज नो सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन तर गव्हर्नमेंटवर बंधनकारक आहे की त्याला इमिजिएट रिलीज फोर्थविथ करायचंय, म्हणजेच ती ऑर्डर रिवोक करायची आहे. ओके. आणि मग ऍडवायझरी बोर्डाच्या ओपिनियनवर हे गव्हर्नमेंटनं निर्णय घेतला की त्या घेतलेल्या निर्णयात जर ऑर्डर कन्फर्म केलेली असेल तर स्टेट गव्हर्नमेंट ह्या डिटेन्शनचा पिरियड त्या कन्फर्मेशन ऑर्डर मध्येच मेन्शन करू शकेल. त्याचं कारण काय की आपलं कॉन्स्टिट्यूशननं सांगितलेलं आहे कुठल्याही व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एका स्ट्रोक मध्ये डिटेन करता येणार नाही. आणि म्हणून आपली जी डिटेनिंग अथॉरिटीची ऑर्डर असते ती आपली ऑर्डर ब्लँकेट असते. त्या ऑर्डर मध्ये पिरियड मेन्शन केलेला नसतो. का तर त्या डिटेनिंग अथॉरिटीला ते अधिकार नसतात. ओनली टू डिटेन द पर्सन अँड फॉरवर्ड द रिपोर्ट टू द स्टेट गव्हर्नमेंट. आणि हे स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकार असल्यामुळं स्टेट गव्हर्नमेंट त्या व्यक्तीला स्थानबद्ध केलेल्या तारखेपासून ओके 2 भाग असतात. ऑर्डर इश्युअन्स ऑफ ऑर्डर आणि दुसरं ऍक्च्युअल डिटेन्शन ऑफ द डिटेन्यू. तर ऍक्च्युअल डिटेन्शन ऑफ द डिटेन्यू पासून 1 वर्षाचा कालावधी सुरू होतो आणि तो मेन्शन केलेला असतो तो स्टेट गव्हर्नमेंटच्या रिपोर्टमध्ये. स्टेट गव्हर्नमेंट कधी रिपोर्ट करतं आफ्टर रिसिप्ट ऑफ द ओपिनियन फ्रॉम द ऍडवायझरी बोर्ड. ओके. आणि तोपर्यंत त्या ऑर्डर मध्ये हा पिरियड मेन्शन केलेला नसतो. बऱ्याच वेळा आपली ऑर्डर ब्लँकेट असते. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस आयुक्त यांनी जारी केलेली जी ऑर्डर असते ती ब्लँकेट असते, त्याच्यात ऑर्डर मेन्शन केलेला नसतो. बऱ्याच वेळा माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने पण अशी ब्लँकेट ऑर्डर काढता येणार नाही म्हणून आपल्या ऑर्डर रद्द केलेल्या आहेत. परंतु यावर मान्य सर्वोच्च न्यायालयाचे फुल बेंच बसून त्यांनी सांगितलेलं आहे की नो इट इज नॉट मॅन्डेटरी टू मेन्शन द पिरियड इन द डिटेन्शन ऑर्डर बाय द डिटेनिंग अथॉरिटी. का ते डेलिगेटेड पॉवर्स मध्ये आहेत आणि हा पिरियड कधी मेन्शन केला जाईल आफ्टर रिसिप्ट ऑफ द ओपिनियन फ्रॉम द ऍडवायझरी बोर्ड. कोण करेल स्टेट गव्हर्नमेंट. का स्टेट गव्हर्नमेंटचेच हे अधिकार आहेत. ओके. आणि म्हणून हा जो पिरियड आहे तो कोण करेल तर स्टेट गव्हर्नमेंट सेक्शन 12 प्रमाणे. आता ओके. आता सेक्शन 13 म्हणतंय की यस तो पिरियड किती राहील तर तो पिरियड हा मॅक्झिमम पिरियड राहील. मग त्या कायद्यामध्ये मॅक्झिमम पिरियड किती दिलेला आहे की 12 महिने.
12 महिने दिलेला आहे, परंतु ह्या कायदा ज्यावेळेस अस्तित्वात आला 1980 ला, तर त्यावेळेस हा कायदा मूळ 6 महिन्यासाठीच डिटेन्शनसाठी होता. परंतु 1988 मध्ये या कायद्याची पहिली अमेंडमेंट झाली आणि त्या पहिल्या अमेंडमेंटमध्ये हा पिरियड मेन्शन केलेला आहे की नो 6 महिन्यात तर इच्छित उद्दिष्ट साध्य होत नाही आणि म्हणून याला 1 वर्षाचा कालावधी केलेला आहे. ओके, सेक्शन 13 संपलं. सेक्शन 14 आला. आता पहा, जो डिटेन्यू आपण डिटेन केलेला आहे त्या डिटेन्यूची सेक्शन 12 पर्यंतची प्रोसेस जरी पूर्ण झालेली असेल, कन्फर्म केलेला असेल, ऍडवायझरी बोर्डानं ओपिनियन जरी दिलेला असेल की यस देअर इज सफिशियंट कॉज फॉर द डिटेन्शन, आणि त्याच्यानंतर ऑर्डर कायम केलेली असेल, तरीही स्टेट गव्हर्नमेंटला अंतिम अधिकार आहेत आणि ते आहेत सेक्शन 14(1) मध्ये आहेत. हे सर्व केलेलं असतानाही राज्य शासन कुठल्याही क्षणाला ही अनावश्यक स्थानबद्धता आहे किंवा इथं आता यापुढे त्याला स्थानबद्धतेत ठेवणे गरजेचे नाही, या मुद्द्यावर त्याला रिवोक करू शकेल. ओके, बऱ्याच अंशी आपल्या डिटेनिंग अथॉरिटी समोर अथवा कुणासमोर आणखीन विषय निघतो की यस आता ह्याला डिटेन्शन मधून बाहेर काढलंय किंवा त्याची डिटेन्शन ऑर्डर कॅन्सल केलेली आहे, तर आपल्याला अपिलात जाता येतं का? तर निश्चितपणे मी उत्तर देतो त्याचं की नाही. त्याचं कारण काय आहे की हे डिटेन्शन कोणी केलेलं आहे? गव्हर्नमेंटने केलेलं आहे. अधिकार कोणाचे आहेत? गव्हर्नमेंटचे आहेत. रिमूव्ह कोणी केलेला आहे? त्याला रिवोक कोणी केलेला आहे? गव्हर्नमेंटने केलेलं आहे. तुम्ही अपील कोणाच्या अगेन्स्ट करणार? येस, बरोबर आहे, गव्हर्नमेंटच्या करता येणार नाही, कारण तुम्हीच गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी आहात. ओके, चला, त्याच्यानंतर आहे रिवोकेशन संपलं. सेक्शन 15 आहे टेम्पररी रिलीज ऑफ पर्सन डिटेन्ड. येस, आता ही अवस्था कधी असते? बऱ्याच वेळा एखाद्या डिटेन्यूचे जवळचे नातेवाईक एक्सपायर झालेले असतात किंवा लग्न विवाह वगैरे काही टेम्पररी काही ऑकेजन्स असतात आणि त्यांची उपस्थिती ही नेसेसरी असते. तर अशा वेळी डिटेनिंग अथॉरिटी अर्थात स्टेट गव्हर्नमेंट, आणि स्टेट गव्हर्नमेंटनं नाही केलं तर हायकोर्ट तर शेवटी त्याच्यासाठी कधीही आहे, आणि मग हायकोर्ट त्याला टेम्पररी रिलीज तेवढ्या ऑकेजन पुरतं आपलं ओपिनियन घेऊन रिलीज करू शकतं. परंतु टेम्पररी म्हणजे टेम्पररी आहे. ओके, आता ह्या कायद्यात बेल प्रोव्हिजन कुठं सापडली का तुम्हाला? कुठंच नाही. देर इज नो बेल प्रोव्हिजन. फक्त टेम्पररी रिलीज आहे, तेही स्पेशल ऑकेजनवर आहे. ओके, आता झालं. सेक्शन 15 नंतर सेक्शन 16 आहे. सेक्शन 16 म्हणतंय की प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ. ह्या केलेल्या ऍक्शन वर आधारित कुठल्याही अधिकाऱ्यावर, त्या स्थानबद्धता अधिकाऱ्यावर विरुद्ध आपल्याला कारवाई करता येणार नाही. का? ती ऍक्शन टेकन इन गुड फेथ आहे. इथं इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऍट लार्ज घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून सद्विवेक बुद्धीनं केलेलं कार्य यात त्यांच्या विरुद्ध आपल्याला ऍक्शन घेता येणार नाही. ओके, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की यस, आता सेक्शन 17 म्हणतंय. 17 मी आधीच सांगितलं ना तुम्हाला, 96 ची जी अमेंडमेंट झाली की त्याच्यानंतर आता नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली आपल्याला ऍक्शन घेता येणार नाही, म्हणून हे सेक्शन टाकलेलं आहे. आता ते काय सेक्शन म्हणतंय? डिटेन्शन ऑर्डर अगेन्स्ट एनी स्लम लॉर्ड, बुटलेगर, ड्रग ऑफेंडर अँड डेंजरस पर्सन टू बी मेड अंडर दिस ऍक्ट अँड नॉट अंडर NSA. ओके, आणि म्हणून आपला NSA 96 नंतर बंद झालेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपली दुसरी एक अमेंडमेंट झालेली की ब्लॅक मार्केटियरची. ओके, आणि ह्याच्यासाठी दुसरा एक ऍक्ट होता, मी सांगितलेलं तुम्हाला, PBM म्हणून, प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मार्केटिंग मेंटेनन्स ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट. तर ते त्याच्यासाठी सेक्शन 17 हे इन्क्लूड केलेलं आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की आता यापुढं ह्या ज्या ब्लॅक मार्केटियरच्या विरुद्ध या कायद्याखाली कारवाई केल्यानंतर की आपल्याला PBM खाली कारवाई करता येणार नाही. ओके, आता कायद्याची जी संकल्पना आहे, कायदा कशासाठी आहे, तर याबाबत आपला
विषय इथंच संपलेला आहे. आता यानंतर आपला प्रोसिजरल आस्पेक्ट सर्वात महत्वाचा आहे. ओके, प्रोसिजरल आस्पेक्ट मध्ये आता आपल्याला प्रोसिजर सुरू करायची. आता आता आपल्याला एखाद्या गुन्हेगाराविरुद्ध की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई करायची आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या जे प्रभारी अधिकारी आहेत पोलीस ठाण्याला, त्या प्रभारी अधिकाऱ्यांना सर्वात अगोदर हा मेसेज देऊ इच्छितो की आपण त्या पोलीस ठाण्याला अपॉइंटमेंट झाल्यानंतर सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची टोपोग्राफी पाहिली पाहिजे. टोपोग्राफी पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की गुन्हेगारी क्षेत्र कुठल्या एरियात असू शकेल, कुठं असू शकेल. त्याला कारणीभूत बऱ्याच वेळा इंडस्ट्रियल एरिया असतो, स्लम एरिया असतो, बऱ्याच वेळा असा तुरळक भाग असतो. तर अशा ठिकाणी गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी चान्सेस मिळतात, लपण्यासाठी ठिकाणं असतात. तर अशा टोपोग्राफीचा पूर्ण अभ्यास करून त्यानंतर आपल्या ठाण्याच्या हद्दीतील आपल्या रेकॉर्डवरील जे रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार आहेत, या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचं रेकॉर्डचं अवलोकन केलं पाहिजे. त्यानंतर असे रेकॉर्डवरचे गुन्हेगार हे कधीही कुठल्याही क्षणाला ते थांबत नाहीत. एक गुन्हा केला की असेंडिंग ट्रेंडमध्ये त्यांचे गुन्हे करण्याची सवय असते. आणि म्हणून असे गुन्हे केल्यानंतर बऱ्याच वेळा आपला PSO अथवा DO ऑफिसर ऑफेन्स रजिस्टर करत असताना केवळ घडलेली घटना, फिर्यादी जेवढं सांगतो तेवढंच आपण फिर्यादीत मेन्शन करतो. परंतु प्रत्यक्षात फिर्यादीला आपण ते बाकीही विचारलं पाहिजे. आणि रिसबूडच्या केसमध्ये जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला गाईडलाईन्स दिलेले आहेत की घटना घडल्यानंतर त्या पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अथवा DO ऑफिसरनं ताबडतोब त्या घटनास्थळाला व्हिजिट केली पाहिजे. त्याचं कारण आहे की तिथं जे उपस्थित असलेले जे एव्हिडन्स आहेत किंवा घडलेल्या घटनेमुळे जे काही परिणाम घडलेले आहेत ते तुमच्या नजरेस येतील आणि ते तुम्ही टिपाल आणि त्यामुळं तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल. म्हणजे वास्तवात जे घडलेलं आहे ते तुम्ही पेपरवर मांडू शकाल. आणि म्हणून अशी घडलेल्या घटनेत बऱ्याच अंशी पहा, एखाद्या फिर्यादी येतो आणि फिर्यादी सांगतो की मला अमुक अमुक या चौकात एका अज्ञात व्यक्तीनं अथवा ह्या वर्णनाच्या व्यक्तीनं मला अडवलं, चाकू काढला, चाकू दाखवला, चाकू भोकसला आणि माझ्या खिशातले 15,000 रुपये काढून घेतले. ओके, हा निश्चितपणे हा क्रिमिनल ऍक्ट आहे, जेवढा क्रिमिनल ऍक्ट. परंतु ह्या क्रिमिनल ऍक्टमुळं त्या एरियात आजूबाजूला जे काही घडलेलं आहे, त्या घडलेल्या परिस्थितीचा उल्लेख आपण त्या फिर्यादीत घेतला पाहिजे, जेणेकरून जी पब्लिक डिसऑर्डर झालेली आहे ती आपल्या रेकॉर्डवर म्हणजेच फिर्याद ही सेल्फ एक्सप्लेनेटरी राहील. आणि म्हणून आपण घडलेल्या घटने व्यतिरिक्त जे काही आजूबाजूला जे काही घडलेलं आहे, आजूबाजूला काय घडतं, लोक दुकानं शटर बंद करतात, वस्ती असेल तर लोक दारं खिडक्या बंद करतात आणि घराबाहेर पडण्यास धजत नाहीत. मग अशा वेळी असा मेसेज आल्यानंतर आपला इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन काय करतो, तिथं डिप्लॉयमेंट ऑफ बंदोबस्त करतो. कशासाठी? ती परिस्थिती पूर्ववत येण्यासाठी. आणि डिप्लॉयमेंट ऑफ बंदोबस्त करत असताना आपली प्रत्येक इव्हेंट हा आपण स्टेशन डायरीमध्ये नमूद केला पाहिजे. म्हणजे बंदोबस्त रवाना, बंदोबस्त ड्युटी रजिस्टरवर आपण त्यांना मेन्शन केलं पाहिजे अमुक अमुक या ठिकाणी. त्याच्यानंतर तिथून पूर्ण पूर्ववत तिथलं स्थिती झाल्यानंतर तो जो कोणी इन्चार्ज आहे त्याचा रिपोर्ट घेऊन आपण स्टेशन डायरीला एंट्री केली पाहिजे. आणि मग घडलेल्या घटनेचा सर्व सविस्तर करून आपण प्रस्तावाच्या वेळी आपण त्या गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे निश्चितपणे. आणि म्हणून असे जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत अशा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची पूर्व इतिहास आपण काढला पाहिजे. काढल्यानंतर ते मागील 5 वर्षाच्या कालावधीतील जेवढे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचे सर्व कागदपत्र हे गणितासारखे आहेत. व्हायटल डॉक्युमेंट्स जेवढे आहेत, याचाच अर्थ काय आहे की कोर्टात ज्या डॉक्युमेंटला एक्झिबिट पडतो असे सर्व कागदपत्र आपण ह्या प्रस्तावासाठी वापरायचे आहेत. आणि म्हणून प्रत्येक गुन्ह्याचे FIR, घटनास्थळ, अटक फॉर्म, PCR, MCR यादी, अटकेच्या दरम्यान दिलेल्या कबुलीवरून झालेले जप्ती पंचनामे,
त्याच्यानंतर PCR MCRचा पूर्ण कालावधी असलेले ते पूर्ण सर्व MCR पेपर, PCR पेपर्स, त्याच्यानंतर जप्ती पंचनामे, ओळख परेड पंचनामे, त्यानंतर जखमी प्रमाणपत्र आहेत, त्याच्यानंतर चार्जशीट आहे, जामीन अर्ज, जामीन आदेश आहे, असे सर्व कागदपत्रांच्या वाचनीय लिजिबल डॉक्युमेंट्स आपण कलेक्ट केल्या पाहिजेत. कुठलाही भाग कटला नाही पाहिजे, ती झेरॉक्स अस्पष्ट नसली पाहिजे आणि त्या पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यानं सर्टिफाईड केलेली पाहिजे. ओके. आता बेल ऍप्लिकेशन आणि बेल फॉर्म जो आहे तो आणतो आपण कोर्टाकडून एक सर्टिफाईड कॉपी आणायची. त्याच्यानंतर आपले सर्व प्रस्ताव काय करायचे आहे की आपल्या पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यानं सर्टिफाईड करायचं. आणि अशा प्रत्येक गुन्ह्याचे हे सर्व पेपर्स आपण कलेक्ट केल्यानंतर अशा सर्व गुन्ह्यांचे सिंडिकेट लावून त्याप्रमाणे तक्ता तयार करून त्याप्रमाणे त्याचा प्रस्ताव तयार केला पाहिजे. त्यानंतर मुळात प्रस्ताव तयार करताना त्या गुन्हेगारावर मागील 6 महिन्याच्या कालावधीत किमान 2 गुन्हे असावेत. एखादा गुन्हाही चालेल, पण त्याची ग्रॅव्हिटी तितकी पाहिजे की आता डिटेनिंग अथॉरिटी समोर दुसरा पर्याय नाही. त्याचं कारण आहे की अर्लियर सर्व गुन्हे हे चॅप्टर 16-17 खालचे आहेत किंवा त्या हेड खाली मोडणारे आहेत. आणि मग आता हा गुन्हा केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यानंतर तो चढत्या क्रमानं पुढील गुन्हाही करणार आहे. ठीक आहे. ओके. आणि पुन्हा यावर 107, 110 अथवा हद्दपारची कारवाई झालेली असावी. म्हणजेच त्या डिटेनिंग अथॉरिटीला त्या डिटेन्शन ऑर्डरमध्ये म्हणता येईल की यस, आता मी सर्व काही पर्याय करून आता थांबलेलो आहे आणि आता माझ्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही आणि म्हणून आता ही स्ट्रिंजंट ऍक्शन मी घेत आहे आणि MPDA खाली मी ते टाकत आहे. हे म्हणण्यासाठी अर्लियर कुठली तरी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे आपली ऑर्डर ही जस्टिफाईड राहील. ठीक आहे. ओके. आणि मग त्याप्रमाणे हे सर्व पेपर्स त्याचे जोडल्यानंतर आपल्याला प्रस्ताव तयार करायचा आहे. प्रस्तावाची सगळ्यात अगोदर त्याचा पहिला पॅरा हा त्याची पार्श्वभूमी टाकायची. अर्धांड वृत्तीचा आहे, कुणालाही न जुमानणार आहे, स्त्रियांची छेड काढणार आहे, खंडणी बहादर आहे, लोकांच्या खिशातून जबरीने पैसे काढत आहे, चाकूचा तलवारीचा धाक दाखवून काय जे असेल त्याची जी काही क्रिमिनल मेंटॅलिटी असेल ती सर्व पहिल्या पॅरामध्ये टाकायची. दुसऱ्या पॅरामध्ये काय करायचंय की त्यानं दाखल त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचे हेड लिहायचे आहेत. म्हणजे समजा 307 आहे तर तिथं लगेच अटेम्प्ट टू कमिट मर्डर आहे. ओके. त्यांना पुन्हा 323, 324 व्हॉलंटरी कॉजिंग हर्ट केलेले आहे. हे सर्व मुद्दे दुसऱ्या पॅरामध्ये टाकायचे. अशा प्रकारचे विविध पोलीस ठाण्यात, एका पोलीस ठाण्यात असेल तर त्याचं नाव लिहा अथवा विविध पोलीस ठाण्यात असेल तर विविध पोलीस ठाण्यात असे गुन्हे केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आणि हे असे गुन्हे केल्यानंतर ही प्रतिबंधक कारवाई करूनही तो थांबलेला नाही आणि म्हणून हा भविष्यात गुन्हे करील. म्हणून यावर काय करणं गरजेचं आहे की ह्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची ऑर्डर काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पॅरामध्ये त्याचा पूर्ण तक्ता टाकला पाहिजे. तक्त्यामध्ये सिरियल नंबर आहे, गुन्हा रजिस्टर नंबर आहे, पोलीस ठाणे आहे, त्याच्यानंतर कलम आहे आणि गुन्ह्याची सद्यस्थिती लिहिली पाहिजे. सद्यस्थिती ह्याच्यासाठी लिहायची आहे की आपल्याला ह्या प्रोसेसमध्ये सुटलेली एकही केस वापरायची नाही. सुटलेली केस जर वापरली तर आपलं मलाफाईड इंटेन्शन दिसून येईल. ओके. आणि म्हणून आणि सुटलेल्या केसमध्ये त्या आरोपीला इनोसंट समजल्या जातं. हा, जर सुटलेली केस आहे आणि तुम्ही अपिलात गेलेले आहात तर निश्चितपणे ते वापरता येईल आणि अपिलात काय पोझिशन आहे हे तुम्हाला नमूद करावे लागेल. त्याचप्रमाणे शिक्षा झालेली असेल तर निश्चितपणे वापरता येईल. ओके. परंतु जुन्या केसचा आधार घेता येणार नाही. मग जुन्यांचा क्रायटेरिया काय केलेला आहे की किमान 5 वर्षाच्या आतील असावेत. आपल्याला होम डिपार्टमेंटनं चेकलिस्ट दिलेली आहे आणि त्या चेकलिस्टमध्ये नमूद केलेलं आहे की आपले गुन्हे हे सर्व जे वापरात घेतलेले आहेत ते 5 वर्षाच्या आतील आहेत. ओके. आता दुसरा भाग, मागील 6 महिन्याच्या आत किमान 2 गुन्हे असावेत. हे कुठं आहे म्हणतील ते आपल्याला ते 5 मध्ये सांगितलेलं आहे की किमान 2 ग्राउंडवर त्याला डिटेन. का तर त्याला त्याच्याशिवाय एकापेक्षा अधिक गुन्हे केल्याशिवाय आपल्याला त्याला हॅबिच्युअल म्हणता येणार नाही. हॅबिच्युअल त्याच वेळीच तो ठरेल की एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याच अंशी हा पण विषय निघतो की हॅबिच्युअल म्हणण्यासाठी मग त्याला शिक्षा झालेली असावी. तर निश्चितपणे
ह्या कायद्यामध्ये शिक्षा होणं गरजेचं नाही, तर त्याच्यावर दाखल गुन्हे जरी असतील तरी ते गुन्हे वापरता येतील आणि त्याला स्थानबद्ध करता येईल. ओके, आता त्याच्या पुढं स्थानबद्ध करता येईल. हे झालं दाखल गुन्ह्यांचा तक्ता. दाखल गुन्ह्याच्या तक्त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचा तक्ता टाकायचा आहे. बऱ्याच वेळा आपला प्रस्ताव चालू असताना केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा पिरियड अंमलात असतो. 107 आहे, 110 बॉन्ड घेतलेला असतो आपण, अंतिम बॉन्ड, आणि ती कारवाई चालू असते. तर अशा वेळी एकाच वेळी 2 प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेता येणार नाहीत. याला आपल्या कॉन्स्टिट्यूशननं बॅन केलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 22 आणि सीआरपीसीचे कलम 300, आणि त्याला काय म्हणलेलं आहे, डबल जीओपार्डी. एकाच कृत्यासाठी 2 वेळा त्याला शिक्षा देता येणार नाही, शिक्षा करता येणार नाही, अथवा त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. आणि हे बॅन असल्यामुळं आपल्याला ती जी काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ती माननीय पोलीस आयुक्त अथवा माननीय जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अंतिम आदेशानंतर, म्हणजे घेतलेल्या निर्णयानंतर ती त्याला ड्रॉप करता येईल किंवा करावी लागेल. बऱ्याच वेळा हे जे काही फॉरवर्डिंग अथॉरिटी असतात आपली, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अथवा माननीय पोलीस उपायुक्त, हे त्यावेळी बरोबर ते पॉइंट आउट करतात की यस, ही कारवाई चालू असताना मलाही रिपोर्ट फॉरवर्ड करता येईल का? निश्चितपणे करता येईल, परंतु त्याच्यात मेन्शन करा. त्याचं कारण काय की तुमचा प्रत्येक गेलेला रिपोर्ट हा माननीय डिटेनिंग अथॉरिटी जी आहे ती अंतिम ऑर्डर काढणारच आहेत, हे तुम्हाला प्रिझम्पशन काढता येणार नाही. जर समजा त्याच्यात पुरेशी कारणं नसतील तर ते रिफ्यूज पण करतील. मग ही कारवाई होण्यापूर्वी जर ह्या कारवाया अगोदरच ड्रॉप केल्या तर ती पण कारवाई गेली आणि ही पण कारवाई गेली. म्हणून आपला प्रस्ताव डिटेनिंग अथॉरिटीकडे गेल्यानंतर आणि त्यांनी निर्णय घेतलाय की यस, ह्याच्यात मी ऑर्डर पास करणार आहे, नोटशीटवर लिहितात, आणि ते केल्यानंतर ते ऑर्डर काढल्यानंतर ते खालचे जे अधिकारी आहेत ते निश्चितपणे ती ऑर्डर रद्द करावी लागेल. ओके, त्याच्यानंतर हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर तो पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनीच पाठवावा. त्याचं कारण काय आहे माहिती का? ह्या सीआरपीसीने सर्व अधिकार ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक गुन्ह्याला, प्रत्येक ऍक्टला जबाबदार हा इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन ठेवलेला. म्हणून पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी जे सिनियर पीआय असतील तर त्यांनी हा प्रस्ताव सादर करावा. मार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त आहे, पुन्हा पोलीस उपायुक्त आहे, आणि जे चेन असेल ते चेननं आपल्या डिटेनिंग अथॉरिटी, शहरामध्ये पोलीस आयुक्त आहेत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी आहेत. तर यांच्यापर्यंत पोहोचवत असताना आपल्या थ्रू प्रॉपर चॅनल पाठवावा. जिल्ह्याच्या ठिकाणी डीवायएसपी अथवा ऍडिशनल एसपी अथवा एसपी साहेबांनी यांना जे गोपनीय साक्षीदार जे जबाब नोंदविलेले असतात ते व्हेरीफाय करण्याचे अधिकार त्यांना आहेत. तर त्यांच्याकडे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांनी ते गोपनीय जबाब व्हेरीफाय करावेत आणि पुढे फॉरवर्ड करावे. येस, ओके. आता हे जबाब कसे नोंदवावेत त्याबाबत थोड्याशा टिप्स देतो. त्याचं कारण काय की गोपनीय आहेत, आपल्याला त्यांचं नाव आणि आयडेंटिटी पर्टिक्युलर डिस्क्लोज होणार नाही. यासाठी जे त्यांचे आयडेंटिटी पर्टिक्युलर्स आहेत स्टेटमेंटमध्ये तर ते रिमूव्ह करता येणार, रिमूव्ह करावे लागतील, आणि रिमूव्ह केल्यानंतरच त्याला सर्व्हिस करावी लागेल. ओके, तर मग त्याच्यासाठी आपण स्टेटमेंट रेकॉर्ड करतानाच ती काळजी घेतली पाहिजे. तर वर हेडिंगला गोपनीय जबाब लिहा, राईट साईडला जी डेट असेल ती डेट लिहा, त्याच्यानंतर त्या गोपनीय साक्षीदाराचं नाव लिहा, मी, आणि त्याचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर वय लिहितो, वय लिहिल्यानंतर धंदा लिहितो. धंदा काय करतो आपण? बऱ्याच वेळा व्यापार लिहितो, बाकीचं सोडून देतो. ओके, आता इथं व्यापार कशाचा आहे? त्याचा किराणा दुकान आहे, दुधाचा व्यापार आहे, तर तिथंच लिहा. कारण त्याचा का अर्थ काय की त्याचा व्यापार काय उपजीविकाचा धंदा आहे तो खाली कुठंच येणार नाही. ओके, म्हणून त्याचा उल्लेख हा वरच्या पहिल्या पॅरामध्येच टाकायचा आहे. त्याचा राहायचा पूर्ण पत्ता लिहा आणि मोबाईल नंबर लिहा. ओके, आणि पहिला पॅरा संपल्यानंतर दुसऱ्या पॅरामध्ये खाली समक्ष विचारल्यावरून जबाब देतो की मी अमुक ठिकाणचा नाही, आता
मी अमुक धंदा करतो नाही, मी वरील नमूद ठिकाणचा राहणारा असून वरील नमूद प्रमाणे व्यवसाय करून माझी उपजीविका बघतो. संपलं. त्याची आयडेंटिटी पर्टिक्युलर कुठंच येणार नाही. का? तो वरचा जो पोर्शन आहे आपण तो ब्लँक करून देणार. ठीक आहे. मग एवढं झाल्यानंतर त्याची सुरुवात करायची की हा साक्षीदार त्याला किती दिवसापासून ओळखतो, कुठल्या नात्यानं ओळखतो किंवा काय म्हणून ओळखतो. आमच्या गल्लीतला राहणार आहे, 7 वर्षापासून ओळखतो, 5 वर्षापासून. मग ओळख काय आहे, त्याची आयडेंटिटी निश्चितपणे गुन्हेगारीची आहे. तो एक खतरनाक गुंड आहे. त्याच्या विरुद्ध बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. त्याच्या विरुद्ध हद्दपारची कारवाई झालेली आहे. असती, जनतेला माहित असतं. हा, तिथं ठीक आहे, ते आदेश वगैरे नाही टाकणार, मानणार, सांगणार, पण कारवाई झालेली होती हे निश्चितपणे सांगतील. आणि ते नॅचरल कोर्समध्ये त्याच्या स्टेटमेंटमध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणजे त्याची जी पार्श्वभूमी आहे ते नॅचरल कोर्समध्ये त्या एरियात राहणाऱ्या साक्षीदारांच्या जबाबात ती रिफ्लेक्ट झाली पाहिजे. येस, ओके. आणि जे वास्तव आहे तेच. बऱ्याच वेळा तो चाकू सहज फिरतो, तलवार घेऊन फिरतो, भेट नाही कोणालाच तो. ओके. अचानक चाकू काढतो, लोकांकडून खंडणी वसूल करतो. दुकानदार आहेत, व्यवसाय, बांधकाम व्यावसायिक आहेत, हॉटेल ओनर्स आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे लगेच पैसा असतो, पैसा रेडी असतो, त्यांच्याकडून ताबडतोब ते काय करतात, ते की खंडणी वसूल करतात. आणि खंडणी वसूल करून ते त्यांची उपजीविका भागत. बऱ्याच अंशी खंडणी कोणी दिली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील. वेळोवेळी त्याला मारहाण करतात. आणि अशा ह्या सर्व त्याच्या प्रवृत्ती ज्या आहेत, त्याच्या सवयी आहेत, त्या गोपनीय जबाबात नमूद केल्या पाहिजेत. आणि त्याचा पॅरा 3 आहे. पॅरा 3 मध्ये ह्या साक्षीदारासोबत त्याच्यासोबत काही घटना त्याच्यासोबत घडलेल्या असेल तर निश्चितपणे डेट टाकायची गरज नाही. म्हणून अंदाजे लिहायचंय. अंदाजे माहे अमुक अमुक. पण तो माहे कुठला असावा, की ती घटना घडली त्याच्या नजीकचा काळ असावा, महिना 2 महिन्यापूर्वीचा असावा. नाहीतर 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वीची घटना कोट करणार, त्याला काही अर्थ राहणार नाही. ओके. आणि म्हणून जी घटना घडलेली असेल त्या महिना 15 दिवसाच्या आतली जी काय 2 महिन्याच्या आसपासची घटना घडलेली आहे ती घटना कोट करावी. आणि त्या घटना कोट करत असताना बऱ्याच वेळा हे गुन्हेगार काय करतात माहितीये, गुन्हेगारांचा डायलॉग असतात. बऱ्याच वेळा ते खंडणी वसूल करत असताना शिवी गाळ करतात. पुन्हा एखादा डायलॉग मारतात. ते एक आमच्याकडलं प्रकरण आहे. आमच्याकडल्या प्रकरणात एका गुन्हेगारानं एक डायलॉग मारला होता की यहाँ से वहां तक फाड़ दूंगा, बोले कोई डॉक्टर भी नहीं सिएगा. तर त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयात ज्यावेळेस मॅटर लागलं तर त्यावेळेस माननीय उच्च न्यायालयानं विचारलं की यस जी काय म्हणे ही. सर ही तेच आहे. पब्लिक प्रॉसिक्युटरनं आपल्याला सांगितलं की ही गुन्हेगारी भाषा आहे सर. म्हणजे त्यांना काय मानव आहे काय नाही हे कपड्यासारखं फाडतात म्हणे. ओके. आणि त्यावरून कोर्ट निश्चितपणे प्लीज झालं की यस खरीच गुन्हेगारी आहे. ओके. आणि मग बऱ्याच वेळा त्यांच्या डायलॉग मधून पण त्यांचं जे काही गुन्हेगारी वर्तन असतं ते वर्तन रिफ्लेक्ट होतं आणि ते जस्टिफाईड होतं. तर तसे काही त्यांचे डायलॉग असतील, डायलॉग मारलेले असतील तर निश्चितपणे आपल्या स्टेटमेंटमध्ये इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये घ्या. आणि त्या जबाबाच्या शेवटी तो म्हणतो, कारण त्याला आपण आश्वासन देऊनच स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं असतं. काय आश्वासन दिलेलं असतं की मी सदरचा जबाब हा कुणालाही दाखवणार नाही, तुझं नाव आणि आयडेंटिटी पर्टिक्युलर डिस्क्लोज होणार नाही, तुला साक्ष कामी कोर्टात बोलावण्यात जाणार नाही. आणि हे सर्व आश्वासन दिल्यानंतर त्यांना दिलेलं असतं स्टेटमेंट. म्हणून लास्ट पॅरामध्ये लिहा तिथं की आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माझा जबाब गुप्त ठेवावा ही विनंती. संपलं. कारण ह्याच ऍक्टमध्ये 8(2) मध्ये हे प्रावधान आहे. पुन्हा कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 22(6) मध्ये आहे की त्या साक्षीदाराची आयडेंटिटी डिस्क्लोज करता येणार नाही, तीही इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ॲट लार्ज. ओके. कायदेशीर अधिकार आहे आपल्याला ते ब्लँक करायचे, त्याची सही आणि वरचा मायना. ओके. आणि असे किमान 2 स्टेटमेंट रेकॉर्ड करा. त्याला मर्यादा नाही, 3-4 पण करू शकता. पण खूप काही केल्यानंतर बऱ्याच वेळा
भांगे साहेबांचं नेट गेलंय बहुतेक. भांगे साहेब डिस्कनेक्ट झालेले आहेत. ते कनेक्ट झाले की लगेच आपण पुढचा वेबिनार घेऊ. त्याच्या अगोदर तुम्हाला 2-3 गोष्टी क्लिअर करतो की ह्याचा सगळ्याचा व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर दिसणार आहे. cprpune.org या वेबसाईटवर हा सगळा व्हिडिओ ठेवणार आहोत, पीपीटी ठेवणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी करू नका ह्या सर्व व्हिडिओची. हा सर. भांगे सर कंटिन्यू करा. डिस्कनेक्ट झाला. यस. ओके ओके ओके. आता हे दोन्ही गोपनीय स्टेटमेंट रेकॉर्ड झाले. रिपोर्ट सिनियर पीआयनी फॉरवर्ड केला, एसीपीकडे गेला. बऱ्याच ठिकाणी एसीपी व्हेरीफाय करतात, बऱ्याच ठिकाणी डीसीपी व्हेरीफाय करतात. आम्ही डीसीपी कडून व्हेरीफाय करतो, कारण गव्हर्नमेंटचं जे सर्क्युलर आहे तर त्याप्रमाणे एसीपी ऑब्लिक डीसीपी यांच्याकडून व्हेरीफाय करावं असं म्हणलेलं आहे. ओके. तर व्हेरिफिकेशन नेमकं काय आहे? कायद्यात कुठंही तसं काही एकदम असा स्ट्रिक्ट प्रोफार्मा नाहीये किंवा तसं कळवलेलं नाही. परंतु व्हेरिफिकेशन कसं असावं तर माननीय उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या काही निर्णयामध्ये ठरवलेलं आहे. येस. त्याच्यात अपेक्षित काय केलेलं आहे की तो गोपनीय साक्षीदार हा प्रत्यक्ष बोलावला पाहिजे. त्यानं जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं कथन ऐकून घेतलं पाहिजे. ऐकून घेत असताना त्यास जी काही भीती वाटत आहे तर ती भीती वाजवी असली पाहिजे. म्हणजे ते टेक्निकल असलं नाही पाहिजे. आणि घडलेली घटना सांगत असताना निश्चितपणे एक्सप्रेस होती त्याची जी काही भीती असते ती, आणि ती ह्या अधिकाऱ्यानं टिपली पाहिजे आणि टिपून ते व्हेरिफिकेशन मध्ये नमूद केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अपेक्षित केलेलं आहे की ह्या अधिकाऱ्यानं जी काही नमूद केलेली घटना आहे त्या घटनास्थळाला भेट देऊन ते त्याचं वास्तव जाणून घेतलं पाहिजे की येस खरी घडलेली घटना आहे का. एवढं फक्त व्हेरिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. म्हणून टिपिकल एन्डॉर्समेंट आहे. साक्षीदारास प्रत्यक्ष तपासले, साक्षीदाराने घडलेली त्याच्यासोबत घडलेली घटना कथन केली. कथन करत असताना त्यास वाटत असलेली भीती वाजवी आहे. नमूद घटनास्थळास भेट दिली असता घडलेली घटना सत्य आहे. झालं कव्हर पूर्ण. मान्य सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाने अपेक्षित केलेलं संपलं. खाली त्या अथॉरिटीने सही करायची आहे. आपलं नाव, पदनाम, तारीख हे सर्व मेन्शन करायचं आहे आणि ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया तिथंच थांबवायची. बऱ्याच ठिकाणी व्हेरीफाईड नुसतं लिहितात, सही करतात, ते चालत नाही. ओके. आणि म्हणून असं व्हेरिफिकेशन केलेले दोन्ही स्टेटमेंटवर 2-3 स्टेटमेंटवर व्हेरिफिकेशन करा. आणि त्या जी व्हेरिफिकेशन अथॉरिटी आहे त्या अधिकाऱ्यानं फॉरवर्डिंग लेटर लिहायचंय डिटेनिंग अथॉरिटीला. काय लिहायचंय की सदर प्रस्तावाचे अवलोकन केले, प्रस्तावात नमूद केलेले सर्व घटना ह्या मी पडताळून पाहिलेल्या आहे, कागदपत्रांचे अवलोकन केले असता मी ह्या प्रस्तावाशी सहमत आहे आणि स्ट्रॉंगली रिकमेंडेड फॉर डिटेन्शन. ओके. त्याच्यानंतर पुढे गेलं की डीसीपींनी ह्या प्रत्येक अधिकाऱ्याने किमान 1 दिवस 2 दिवस आपल्याकडे ठेवावं प्रकरण आणि त्याच्यानंतर फॉरवर्ड करावं, म्हणजे आपल्याला जस्टिफाय करता येईल. बऱ्याच अंशी महिना 1.5 महिना ठेवतात, तर तसं ठेवता कामा नाही. त्याचं कारण आहे की ही केस इमर्जंट केस आहे, इमर्जन्सीची केस आहे. देअर वॉज नो इमर्जन्सी बिफोर यू असं समजलं जाईल. आणि म्हणून ही आपल्याकडे न ठेवता 1 दिवस 2 दिवस आपल्याकडे ठेवा आणि फॉरवर्ड करा. ज्या वेळेस डिटेनिंग अथॉरिटीकडे हे पोहोचेल तर त्यावेळेस डिटेनिंग अथॉरिटीची हे काम आहे की आलेल्या प्रस्तावाचे अवलोकन करा, सीन करा, त्याच्यावर सीन लिहा, त्या स्टेटमेंट जे व्हेरीफाय केलेले आहेत व्हेरिफिकेशनवर स्वतः सीन करा, सही करा, तारीख टाका आणि त्याच्यानंतर स्वतःचं जे सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे, आता मला नीड का आहे, याला का डिटेन करायचंय, हे डिटेन करण्याचे कारण सर्व नमूद करून, हे कारण नमूद करून आपण काय करा की त्यांनी आपल्या नोटशीटवर जे काही तिथल्या पीसीबी
करून नोटशीट सादर केली असते. त्या नोटशीटवर आपलं सॅटिस्फॅक्शन जे काय आहे, 1 पान 2 पान आपण सर्व सॅटिस्फॅक्शन लिहा. त्या सॅटिस्फॅक्शन मध्ये प्रस्तावाचे अवलोकन केले, साक्षीदार जे तपासलेले आहेत ते जबाब मी पाहिलेले आहेत, जे त्यांना वाटत असलेली भीती आणि माझ्या अधिकाऱ्याने जे काही रिपोर्ट केलेलं आहे ते वाजवी आहे. आणि मग म्हणून मी आता ह्या निर्णयाप्रत आलेलो आहे की आता मी ह्याच्या विरुद्ध डिटेन्शन ऑर्डर पास करत आहे. आणि ह्या दरम्यान त्या डिटेनिंग अथॉरिटीकडे शासनानं जे काही पॉवर्स डेलिगेट केलेले असतात ते डेलिगेशन ऑफ पॉवर्सचा पिरियड असला पाहिजे. ओके, आता डिटेनिंग अथॉरिटीने ते काढल्यानंतर बऱ्याच अंशी पुणे किंवा मुंबईमध्ये, हे पुणे मुंबई आणि ठाण्यामध्ये डिटेन्शन ऑर्डर झाल्यानंतर बऱ्याच वेळा उशिरा ऑर्डर पास केल्या जाते. मग डिले इन पासिंग द ऑर्डर वगैरे असे प्रश्न निपजतात. तर ज्या दिवशी डिटेनिंग अथॉरिटीनं नोटशीटवर मेन्शन केलेलं आहे की यस दिस इज अ फिट केस, आणि मग त्यावेळेस त्या दिवसानंतर कमीत कमी कालावधीत ती ऑर्डर इश्यू होईल, म्हणजे आपल्याला जस्टिफाय करता येईल. ओके, आणि ऑर्डर इश्यू केल्यानंतर ती कॉन्फिडेन्शियल तोपर्यंत ठेवा जोपर्यंत तिचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. आणि इम्प्लिमेंटेशन हे निश्चितपणे जर असं कॉन्फिडेन्शियल राहील तर सेम डेला इम्प्लिमेंट होते. ओके, आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर पहा आता हे जी जाते रिपोर्टिंग अथॉरिटीकडे. आता रिपोर्टिंग अथॉरिटीचं काम काय की त्याला अरेस्ट प्रोसेस आहे पूर्ण ह्याच्याप्रमाणे CRPC प्रमाणे. मग त्याला ताब्यात घेणे, ताब्यात घेतल्यानंतर त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणे, त्याला ऑर्डर सर्व्हिस करायच्या आणि सर्व्हिस करून रेकॉर्ड करायची की काय येस तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे, तुला भाषा कुठल्या कुठल्या होत्या. ओके, आणि ह्या स्थानपद्धतीची माहिती तुला कुणाला द्यावीशी वाटते, मग ते आई वडील बहीण बायको ह्यापैकी कुठल्याही नियरेस्ट रिलेटिव्हला द्यावी, ते त्याच्या स्टेटमेंटमध्ये नमूद करा. शिक्षणाची शाळा नमूद करा. त्याचं कारण नाही, बऱ्याच अंशी एखादा डिटेन्यू म्हणतो की मला उर्दू शिवाय काहीच येत नाही, तर आपला अधिकारी अडचणीत पडतो की यस मला आता त्याच्या भाषेतच सर्व पेपर देणं गरजेचं. तर त्याचं शिक्षण जर काढलं, उर्दूतून शिक्षण झालेलं असतं पण मराठी हा विषय असतो. मराठी हा विषय असतो की हे प्रिझम्पशन आहे की त्याला मराठी येते. ओके, म्हणून त्याचं शालेयचं गोपनीय पत्र देऊन त्या मुख्याध्यापकाकडून शेवटच्या वर्षाचा मार्कशीट काढा आणि त्याचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे ते काढा. ओके, त्याच्यानंतर आहे की त्याला त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यानंतर त्याला काय करा, त्यानं कळवलेल्या जवळच्या नातेवाईकांना लेखी कळवा की तुमच्या अमुक अमुक ह्या व्यक्तीस आम्ही असं माननीय पोलीस आयुक्तांचे, माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे असे आदेश तामील केलेले आहेत आणि त्याला या ठिकाणी स्थानबद्ध केलेलं आहे. ओके, म्हणजे डीके बसूची प्रोसेस पण पूर्ण होते. मेडिकल करा, मेडिकल करून ते त्याला डिटेन करा. येस, ओके, हे डिटेन केल्यानंतर त्या रिपोर्टिंग अथॉरिटीने ताबडतोब कंप्लायन्स रिपोर्ट डिटेनिंग अथॉरिटीला करायचे की यस असं असं स्टेटमेंट सेम डेला करायचं आहे की असं असं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे मग ते आपल्याकडं ते पेपर्स रेडीच असतात. काही अंशी रात्रभर दिवसभर बसून ते ट्रान्सलेट करावं लागतात. यामध्ये बऱ्याच वेळा आपले कोर्टाकडून दिलेले एंडोर्समेंट वगैरे बेल पिटिशन, बेल ऑर्डर इंग्लिशमध्ये असतात, त्याचे आपण मराठी ट्रान्सलेशन अथवा हिंदी जे काय आहे ते ट्रान्सलेशन करत नाही. ह्या मुद्द्यावर ते आरोपी सुटतात, ते डिटेन्यू सुटतात आणि म्हणून आपण हे ते ट्रान्सलेशन त्याला अवगत असलेल्या भाषेत केले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर टाइम लिमिट तिथून सुरू होतो. आता त्याच्यानंतर 5 दिवसाच्या आत हे ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन झालं, सर्व केलं की गव्हर्नमेंटला रिपोर्ट फोर्थविथ करायचा आहे. फोर्थविथ कशासाठी करायचं आहे की त्याला अप्रुव्हल आपल्याला 12 दिवसाच्या आत गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल घ्यायचा आहे. 12 दिवसाच्या आत गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल घेण्यासाठी कमीत कमी वेळेत आपल्याला रिपोर्ट करायचा आहे. तिथं आपल्याला रिपोर्ट फोर्थविथचा अर्थ बऱ्याच अंशी आता 2-3 डिसिजन झालेले आहेत की रिपोर्ट फोर्थविथ पाठवला नाही, 7व्या दिवशी पाठवला, 8व्या दिवशी, 6व्या दिवशी पाठवला म्हणून डिटेन्यू सोडलेले आहेत. तसे सोडता येणार नाही. तो पिरियड 12 दिवसापर्यंत हा गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटनंच डेलिगेट केलेला ऑफिसर यांच्यासाठी कंझ्युम करणारा पिरियड आहे. म्हणून देर इज नो फॉल्ट ऑन द डिटेनिंग अथॉरिटी, ऑन द पार्ट ऑफ डिटेनिंग अथॉरिटी. येस, ओके, तर ते तसं करता येणार नाही. आता झालेली ऑर्डर पुन्हा मुंबई पोलीस आपलं माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी ते कन्फर्म केलेले आहेत ऑर्डर. येस, ओके, पुन्हा तर त्याच्यानंतर झालं हा रिपोर्ट फोर्थविथ 12 दिवसाच्या आत अप्रुव्हल. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटवर बंधनकारक आहे की जर डिटेन केलेला असेल तर रिपोर्ट फोर्थविथ टू ऍडवायझरी बोर्ड. ओके, मग कधी 3 आठवड्याच्या आता पिरियड सुरू झाला. आता
ऍडवायझरी बोर्डानं 7 आठवड्याच्या आत ते म्हणणं ऐकून घ्यायचंय आणि त्याच्यानं ऍडवायझरी बोर्डानं काय करायचंय त्याच्यानंतर की ओपिनियन फॉरवर्ड टू द गव्हर्नमेंट, आणि मग गव्हर्नमेंटनं ती कन्फर्म करायची आणि ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर त्याच्यात पिरियड मेन्शन करायचा आहे आणि ती ऑर्डर डिटेन्यूला सर्व करायची. ओके, ही झाली प्रोसिजर. आता आपलं टाइम मॅनेजमेंट केलेलं आहे. आता आपण प्रश्न उत्तर घेऊ. प्रश्न उत्तरात म्हणजे प्रश्न जितके जास्त विचाराल तितकं तुमची ह्या कायद्याविषयीची कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. येस सर. हा, याच्यामध्ये हा सर, काही प्रश्न जे आलेले आहेत ते मी वाचून दाखवतो. सर. पूर्वी किती गुन्हे दाखल पाहिजेत सर या प्रस्ताव तयार करताना, आणि मागील 6 महिन्यामध्ये 2 गुन्हे असणे आवश्यक आहे का? अशा काही गाईडलाईन्स आहेत का? येस सांगतो सर. येस सर, येस. छान प्रश्न आहे आणि हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो. पूर्वी किती गुन्हे पाहिजेत? गणित नाहीये सर त्याचं, काही कुठंही मेन्शन केलं. फक्त आता हे मुळात हे डिटेन्शन हे त्या गुन्ह्याचा आधार आहे. फक्त गुन्ह्यांसाठी डिटेन्शन नाही, भविष्यात त्यानं गुन्हे करू नयेत याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे. बरोबर. ओके. आता पूर्वी किती पाहिजेत तर तिथं असेंडिंग ट्रेंड पाहिजे. असेंडिंग ट्रेंड म्हणजे चढत्या क्रमानं गुन्हे केलेले पाहिजे. ओके. चढत्या क्रमानं म्हणजे एक 2015 मध्ये केलेला आहे आणि दुसरा 2019 मध्ये केलेला आहे. चढता क्रम येईल का? अजिबात नाही. परंतु हेच गुन्हे 2018 मध्ये केलेला आहे, 19 मध्ये केलेला आहे आणि 20 मध्येही केलेला आहे. चढता क्रम येईल. मग इथं हे 3च गुन्ह्यावर पण त्याला डिटेन करता येईल. ओके. आणि नजीकच्या काळात 2 हे मध्यंतरी काय झालं की जजेसनी काय केलं की येस तुम्ही रिलायड ऑन केसेस घेताना मग कायदा काय सांगतोय, देअर मस्ट बी 2 ग्राउंड्स. तिथं आम्ही हा पण डिफेंड घेतला होता की येस आमचे जे स्टेटमेंट आहेत त्याच्या 2 घटना आहेत, त्याचा पण आधार घ्यावा. पण माननीय न्यायालय म्हणले की घटना ज्या कोट केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही काय बिलीव्ह व्हावं. ओके. तर तुम्ही FIR किमान FIR 2 असाव्यात आणि मग ते आणि FIR 1 आता 1 पण असेल, कारण तशी एक सायटेशन पण आहे आपल्याला, सिंगल सॉलिटरी इन्सिडेंट इज मोर दॅन सफिशियंट टू डिटेन द पर्सन. ओके. आणि म्हणून असं कुठलंही काही गणित नाही की कायद्यात कुठेही असं बंधन नाहीये. येस सर. छान. तसाच एक प्रश्न होता एकाचा, IPC 326 मध्ये 4 आरोपी आहेत आणि त्याच्यात त्या स्टेटमेंट मध्ये पब्लिक डिसऑर्डर वगैरे घेतलेला आहे. हो सर. तर त्याच्यात MPDA लावता येईल का आणि सगळ्या आरोपींविरोधात लावता येईल का? जसं आता एक गुन्हा पण पुरेसा आहे. हो सर. मला वाटतं राईट सर. सांगतो मी. तर ते सर्व आरोपींविरुद्ध लावता येईल, परंतु वेगवेगळी ऑर्डर काढावी लागेल. कारण मोक्का आणि MPDA मध्ये हाच फरक आहे. मोक्का हा गुन्ह्याला लागतो आणि गुन्ह्याला लागला की त्या गुन्ह्यामध्ये जेवढे आरोपी असतील तेवढ्यांसाठी मोक्का अप्लिकेबल आहे, फक्त ज्युएनाईल सोडून. इकडं त्या गुन्ह्यात जर 10 आरोपी असतील, 10ची 10 हार्डकोर असतील, अँटीसिडेंट्स असतील त्यांचे, 10ची 10 आरोपींविरुद्ध MPDA डिटेन्शन करता येईल, परंतु ऑर्डर स्वतंत्र काढावी लागेल, इंडिव्हिज्युअल करावी. येस सर. याच अनुषंगाने 1-2 प्रश्न असे होते की काही लँडमार्क जजमेंट आहेत का ज्याच्यामध्ये आपल्या लॅकुनाज लक्षात आलेले आहेत, की तुमचाही अनुभव आहे या केसेस बघताना? हो. ह्या गोष्टी निदर्शनास आणल्या की पोलीस अधिकाऱ्यांनी ह्या करायला पाहिजे होतं पण केलं नाही सर. निश्चित. अशा काही महत्वाच्या ठळक. येस सर, निश्चित. मी एक केस लॉ सांगतो. त्या केस लॉ मध्ये एवढे केस लॉ मान्य सर्वोच्च न्यायालयाचे इन्क्लूड केलेले आहेत. तर केस लॉचं नाव आहे मगर पानसिंग पिंपळे विरुद्ध महाराष्ट्र शासन. आपल्या बॉम्बे हायकोर्टाचाच तो डिसिजन आहे. रिपोर्टेड केस आहे आणि त्या केसमध्ये किमान 12 ते 13 केस लॉज मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या फुल बेंचच्या वापरलेल्या आहेत. ज्यात मी सांगतो की एक तर केस लॉ इतका जबरदस्त आहे की त्यात असं सांगितलेलं आहे की हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्ट डू नॉट सिट ॲज अन अपील इन द प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मॅटर.
म्हणजेच अपिलासारखं बसता येणार नाही. अर्थात प्रत्येक गुन्हा जो वापरलेला आहे आपण, त्या प्रत्येक गुन्ह्याची सत्यता पडताळता येणार नाही. हे डिस्क्रेशनरी पॉवर्स आहेत आणि हे डिटेनिंग अथॉरिटीचं सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे. आणि माननीय उच्च न्यायालय अथवा सर्वोच्च न्यायालयाला कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 226 आणि 32 खाली हे अपिलासारखं न बसता त्यांना ओनली टू चेक फॉर्मॅलिटीज विच आर कंप्लाइड बाय द डिटेनिंग अथॉरिटी और स्टेट गव्हर्नमेंट ॲज पर द स्टिप्युलेटेड बाय द ऍक्ट, एवढंच चेक करावा. कारण त्याचं कारण सांगितलेलं आहे की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अँड कमिशनर ऑफ पोलीस इज अ नियरेस्ट ऑफिसर ऑफ दॅट एरिया, आणि त्या एरियामध्ये काय सिच्युएशन प्रिवेल होतं हे दोन्हीच अथॉरिटींना चांगल्या प्रकारे अवगत असतं, आणि हे अवगत केलेलं हे त्यांच्या सोबत असतं. आणि म्हणून ही ऑर्डर पास करत असताना ते प्रत्येक ऑर्डरमध्ये सब्जेक्टिव्हली सॅटिस्फाईड, आय एम सब्जेक्टिव्हली सॅटिस्फाईड अँड आफ्टर हॅव्हिंग सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन द ऑर्डर हॅज बीन पास्ड असं म्हणलं जातं. आणि म्हणून सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन मध्ये देर इज नो क्वेश्चन ऑफ सफिशियन्सी ऑफ डॉक्युमेंट्स और इनसफिशियन्सी ऑफ डॉक्युमेंट्स हा प्रश्न नसतो. आणि म्हणून हायकोर्ट अथवा सुप्रीम कोर्टानं याच्यातली सत्यता बाळगता येणार नाही, आपलं पडताळता येणार नाही, अथवा कुठली इन्क्वायरी सुद्धा करता येणार नाही. छान जजमेंट दिलेलं आहे त्याच्यात मगर पानसिंग पिंपळेमध्ये. सर्व म्हणजे इन कॅमेरा स्टेटमेंटवरचे जजमेंट्स आहेत. सगळे एकाच जजमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या केस स्टडीज मिळतील तुम्हाला. खूप छान, चांगली माहिती आहे. त्याच्याशिवाय एकाने प्रश्न विचारला होता, हातभट्टीवाल्या विरोधात गुन्हे असणे आवश्यक आहे का? सर निश्चितपणे. येस, छान प्रश्न विचारला. प्रश्न असतो हातभट्टीचा. सर निश्चित. आणि आता ह्या लॉकडाऊनच्या काळात ही फॉरेन लिकर आणि कंट्री लिकर बंद केलेली आहे आपण, आणि म्हणून याचा त्यांनी गुन्हेगारांनी हातभट्टीसाठी खूप फायदा केलेला आहे. आणि हातभट्ट्या चालू आहेत. गुन्हे ठिकठिकाणी हातभट्ट्याचे खूप दाखल झालेले आहेत. आणि ह्या काळात जेवढे काही गुन्हे केलेले आहेत सर्व आरोपींना आपल्याला बूट लेगर ह्या हेडखाली आपल्याला डिटेन्शन करता येईल. आणि निश्चितपणे एकापेक्षा जास्त गुन्हे जर असतील आणि तर त्यामध्ये आपल्याला डिटेन्शन करता येईल. फक्त किमान एखाद्या गुन्ह्यात तरी तुम्ही सीए कडून अहवाल प्राप्त करा की येस इट वॉज अ डेंजरस टू द ह्युमन हेल्थ. येस सर. अजून एक प्रश्न असा होता की आरोपीचा पूर्व इतिहास नाही, धोकादायक इसमाचा पूर्व इतिहास नाही, पण अचानक त्याने 3-4 गुन्हे केले, म्हणजे एकाच दिवशी. पूर्व इतिहासाची गरज नाही. पूर्व इतिहास हा फक्त प्रिएम्बल सारखा वापरला जातो, रिलायड ऑन केस साठी नाही. आणि रिलायड ऑन केस वरच हे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. 3-4 गुन्हे असले तरी आपल्याला करता येऊ शकतो. येस सर. याच्यात डिटेन्शन ऑर्डर जी ऑथॉरिटी आहे ती सीपी जर नसतील, सुट्टीवर असतील की तर जॉईंट सीपी वापरू शकतात का? निश्चित काढता येणार नाही. निश्चित कायद्यानंच सांगितलेलं आहे, बॅन केलेलं आहे. ऍडिशनल पॉवर्स मध्ये बिलकुल करता येणार नाही. इन्चार्ज कलेक्टरला नाही ना, इन्चार्ज सीपीना नाही काढता येणार. ते कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स आहेत, तर त्याच्यामुळे त्यांना वापरता येणार नाही. आरोपी जेलमध्ये असेल तर ते कसं? निश्चितपणे. येस, चांगला प्रश्न आहे तो, की जेलमध्ये असेल तर निश्चितपणे तिथं स्थानबद्धतेचा आदेश काढण्याची आवश्यकता नाही का, ऑलरेडी ही इज इन जेल. परंतु काही सिच्युएशन असं असतं की ते जे गुन्हे असतात ते त्या गुन्ह्यात ते जामिनाचा हक्क आहे. बेल इज अ राईट अँड जेल इज अ एक्सेप्शन. त्या राईट प्रमाणे तो कधीही सुटू शकेल आणि त्याचा अँटीसिडेंट असा असतो की तो चढत्या क्रमानं गुन्हे करतो. आणि म्हणून हे सीपींनी, त्या डिटेनिंग अथॉरिटींनी अथवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी त्या डिटेन्शन ऑर्डरमध्ये मेन्शन करायचंय की येस आय एम अवेअर दॅट यू आर इन ज्युडिशियल कस्टडी अँड यू आर ट्राईंग फॉर बेल. आता हे म्हणण्यासाठी की त्या डिटेनिव्हनं ऍटलिस्ट त्यांना बेल ऍप्लिकेशन न्यायालयासमोर सादर केलेलं असावं आणि ती न्यायालयासमोरची प्रत आपण सर्टिफाईड काढून घ्यावी आणि ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन सोबत त्याला सर्व्ह करावी. आणि हे फॅक्च्युअल ऍस्पेक्ट जे आहेत हे ग्राउंड्स ऑफ डिटेन्शन मध्ये मेन्शन करावं तर आपली ऑर्डर टिकते. परंतु हे नाही मेन्शन केलं तर निश्चितपणे ती डिटेन्यू सुटू शकेल. ह्याच बाबतीमध्ये एक प्रश्न होता की कधी कधी कोर्टातून कागदपत्र मिळवताना
वेळ लागतो, अडचणी येतात, तर काय अटेस्टेशन वगैरे करून आपल्याला सबमिट करता येईल का? हा, नाही नाही नाही, आता इथून पुढं आता हे होईल की आपले ई पेपर्स चालणार आहेत, म्हणून आता अटेस्टेशनचा प्रश्नच येणार नाहीये. तो कोर्टाच्या ऑथेंटिक वेबसाईट वरून काढलेला असेल तर बॉटमला ते ऑथेंटिसिटी, येस सर येस, म्हणून तो प्रश्न राहणार नाही की येस. निश्चित त्रास होतो, तो आम्हाला पण होतो इथं, बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि हा एमपीडीए ऍक्टचा ब्लॅक मार्केटिंग, व्हाईट कॉलर क्रिमिनल्स किंवा आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर जे कॉस्मेटिक ड्रग्स ऍक्ट आहे त्यांच्या विरोधात सुद्धा सराईत गुन्हेगार म्हणून आपल्याला कारवाई करता येऊ शकेल का? येस, निश्चितपणे येऊ शकते. ते ड्रग ऑफेंडर्स म्हणलं ना मी, परंतु जनरली ते काय कव्हर केलेलं आहे की त्या PTNDPS मध्ये कव्हर केलेलं आहे, PI, प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट मध्ये, म्हणून ह्या ऍक्ट मध्ये तेवढं हे नाही करता येत. येस सर. अजून एक होता की एकाने विचारलंय, गोपनीय साक्षीदारांनी सांगितलेले जबाब आपण सांगितलं की घटनास्थळी जाऊन व्हेरीफाय करावे, तर ते घटना 2-3 महिन्यापूर्वीच्या असू शकतात, तर तिथे जाऊन आपण काय आजूबाजूंना ही अशी घटना घडली होती का, ओके, आणि घडलेली घटना सत्य आहे एवढं लिहिण्यासाठी किमान 4-2 लोकांना विचारणं गरजेचं आहे. ओके, कारण त्याचं कारण आहे की त्या साक्षीदाराला कुठेही बोलवल्या जात नाही, आणि त्या स्टेटमेंटच्या आधारे एखाद्या व्यक्तीला विदाऊट एनी ट्रायल आपल्याला जेलमध्ये ठेवायचंय, तर निश्चितपणे कॉन्स्टिट्यूशननं त्याची काळजी घेतलेली आहे आणि म्हणून ते व्हेरिफिकेशन ठेवलेलं आहे. येस सर. रेती माफियांच्या विरोधात महसूल विभागाकडून करता येऊ शकते का ही एमपीडीएची कारवाई? हो, येस सर. हा छान प्रश्न विचारलेला आहे की येस, ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अथवा पोलीस आयुक्तांना सुमोटो कारवाई पण करता येते. सर्व पेपर्स कॉल करून सुमोटो पण करता येते, किंवा त्यांच्या तहसीलदारामार्फत पण रिपोर्टिंग करून ते करता येईल. पोलिसांचीच असणे गरजेचं नाही. एक केस, आत्ताची केस आहे, रिपोर्टेड केस आहे, खूप छान केस आहे, हरीश पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, जळगावची केस आहे, आणि त्यात सँड माफियावर कशी केस करायची, येस, किंवा ग्राउंड्स काय राहतील, तर निश्चितपणे त्या ठिकाणची उपसलेली जी वाळू आहे त्याच्यामुळे पाण्याची पातळी खाली जाईल, त्या ठिकाणी टंचाई निर्माण होईल. टंचाई निर्माण झाल्यानंतर जनावरांना पाणी मिळणार नाही, पक्ष्यांना तिथं राहणार नाही, झाडे झुलपे वाळून जातील, आणि त्यामुळं काय होतील, स्थलांतरित होतील हे सर्व, आणि स्थलांतरित होणेच म्हणजेच पब्लिक डिसऑर्डर आहे, आणि म्हणून त्याच्या हक्कावर तुम्हाला कुणाला गदा आणणार नाही. आणि म्हणून रिपोर्टेड जजमेंट खूप छान दिलेले जस्टिस VK तेलरमनी मॅडम आणि जस्टिस मृदुला भाटकर मॅडमनी दिलेलं जजमेंट खूप सुंदर जजमेंट. ज्या गुन्ह्यामध्ये एमपीडीए लावलेले आहे त्या गुन्ह्यात जामीन अर्ज सादर केला नसेल तर ऑर्डर काढता येईल का? निश्चितपणे काढता येणार नाही, कारण देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ पब्लिक डिसऑर्डर. तो जेलमध्ये आहे तर पब्लिक डिसऑर्डरचा संबंधच नाही, तो ऑलरेडी जेलमध्ये आहे, म्हणून ऑर्डर काढता येणार नाही. याच्यात एक जनरल प्रश्न असा होता की या ऍक्ट मध्ये कशा सुधारणा झाल्यात, आतापर्यंत किती अमेंडमेंट झालेल्या आहेत, आणि त्याचा काही फ्लो किंवा त्याचा काय कशी सुधारणा झाली, कोणत्या दिशेने सुधारणा झाली? बऱ्याच अंशी चांगली सुधारणा झालेली आहे, बऱ्याच अंशी परफेक्शन वाढलेले आहेत, बऱ्याच अंशी मान्य सर्वोच्च न्यायालय पण वेगवेगळे वेव्ज घेतलेले आहेत, आणि हार्डकोर क्रिमिनल सुटता कामा नये याची पण काळजी घेतलेली आहे. तर 1988ला हा कायदा 6 महिन्याचा होता, गव्हर्नमेंटनं त्याच्यात अमेंडमेंट केली, 1 वर्षाचा केला, त्याच्यानंतर डेंजरस पर्सन इन्क्लूड केलं, त्याच्यानंतर आहे सँड स्मगलर्स केलंय, ब्लॅक मार्केटियरला कव्हर केलेलं आहे, आणि आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलेलं आहे खालच्या कोर्टाला की बाकी गोष्टी अपिलासारखं बसू नका, अपिलासारखं पडताळू नका, फक्त चेक करा की येस अँटीसिडेंट्स आहेत. कमिशनर ऑफ पोलिसनी अथवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी जे काही सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे ते पुरेशा ग्राउंड्सवर झालेलं आहे, आणि म्हणून तुम्ही फक्त मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये कंप्लीट केलेलं आहे हे पहा, आणि हे स्क्रुटिनी करण्यासाठी ॲडवायझरी बोर्ड ठेवलेला आहे, आणि ॲडवायझरी बोर्डावर 3 हायकोर्ट जजेस आहेत, आणि त्यांनी एकदा स्क्रुटिनी केल्यानंतर पुन्हा हायकोर्टानं अथवा सुप्रीम कोर्टानं त्यांना त्या सफिशियन्सी और इनसफिशियन्सीच्या ग्राउंडवर सोडू नये. येस. CRPC 107 किंवा 110 नाही घेतलेल्या फायनल बॉन्ड
हा सर. MPDA करत असताना कधी कॅन्सल करून घ्यायचं असतं? हा सर, ते जे घेतलेलं ती प्रक्रियाच पूर्ण ड्रॉप करायची असते ज्यावेळेस ती डिटेनिंग अथॉरिटी निर्णय घेते की यस दिस इज अ फिट केस आणि मी आता ह्या प्रकरणात मी ऑर्डर काढत आहे स्थानबद्धता. ज्यावेळेस ते नोटशीटवर ते लिहितात की लगेच आपण पत्र त्या संबंधिताला द्यायचंय की यस ड्रॉप द केस. त्याचं कारण काय? कॉन्स्टिट्यूशन आणि CRPC, कॉन्स्टिट्यूशनचं 20(2) आणि CRPCचं कलम 300 आपल्यासाठी आडवं येणार आहे. ओके. आणि MPDA ची कारवाई करताना हद्दपार किंवा तडीपार करणे गरजेचं आहे का? हा त्याचं कारण काय? असं स्ट्रिक्ट नाही, परंतु सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन कशावरून झालेलं आहे किंवा नमूद कशावरून केलेलं आहे की आता माझ्यासमोर दुसरा पर्याय नाही. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनचे पर्याय आहेत तुमच्या समोर की सुरुवातीला 107 करा, किमान 110 करा, बॉडी ऑर प्रॉपर्टी ऑफेन्स असेल त्याप्रमाणे ह्या केसेस करा, त्याच्यानंतर हद्दपार करा. आणि मग ह्या केलेल्या असतात, आपल्याकडे झालेल्या असतील. समजा एखाद्या केसमध्ये ह्या केसेस झालेल्या नाहीत, तरीही जर इमर्जंट सिच्युएशन असेल तर अशा सिच्युएशन मध्ये ऑर्डर काढता येते. आमची केस आहे सुभाष भाकीनाथ पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे DED चे आंदोलन चालू होते. विमान अडवलं होतं, 1996 ची केस आहे. विमान अडवलं होतं त्यांना, आणि विमान अडवण्यासाठी त्यांनी लोक जमा केलेले होते. एकच गुन्हा दाखल झाला. देर वॉज नो प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन, आणि आम्ही त्याच्यावर नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट खाली त्यावेळेस ती केस केलेली होती आणि ती आमची टिकली होती. हायकोर्टानं पण जस्टिफाय केली होती की येस तो ऍक्टच असा आहे की यांच्यामुळं विमान अपघात झाला असता, विमानातली लोक गेले असते, वैमानिक, पुन्हा आपली राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान झालं असतं, आणि ह्या सर्व हे पब्लिक डिसऑर्डर. येस सर. पोलीस अधिकारी कर्मचारी हे साक्षीदार होऊ शकतात का? हा नाही सर, इंडिपेंडंट, आणि तेही गुन्ह्यातले साक्षीदार वापरायचे नाही. गोपनीय साक्षीदार जे आहेत ते इंडिपेंडंट असावेत. मग भाजीपालावाला असो, टपरीवाला असो, किराणा दुकानदार असो, तो गुन्ह्याशी संबंधित कुठेही नसावा. पुन्हा एक महत्वाचं बरं झालं आपण सांगितलं की समजा जर गुन्हे ते असेंडिंग ट्रेंडना आहेत, परंतु फिर्यादी एकच आहे, पर्सनल इंटरेस्ट आहे, ही कारवाई करता येणार नाही. आपल्या नवी मुंबईची केस आहे 2006 ची, 50,000 रुपये कॉस्ट केलता आपल्या डिटेनिंग अथॉरिटीला. पर्सनल इंटरेस्ट न करता येत नाही, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ऍट लार्ज. आपण जे येस सर, बरोबर, हे चेन स्नॅचिंग किंवा पिक पॉकेटिंगच्या केसेस असतात रेल्वे ट्रेन मधल्या, येस करता येते सर, निश्चित करता येते. येस, पब्लिक डिसऑर्डर, थ्रेट आणि व्हायलन्स असावा त्या गुन्ह्यांमध्ये. आता चोऱ्या असतील, चोरी आणि घरफोडी असेल, आणि तिथं रॉबरी वगैरे काही नाही, थ्रेट आणि व्हायलन्सचा तिथं प्रश्नच नाही, अडचण येते, मग त्याला हद्दपार वगैरे करता येईल. येस सर. इन कॅमेरा स्टेटमेंट घेत असताना स्टेटमेंटमध्ये टाइम आणि डेट मेन्शन करणे गरजेचे आहे का? नाही, फक्त घटना घडली तर रॅन्डम लिहा, मे 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात, पहिल्या आठवड्यात, दिवस मेन्शन करायचा नाही. वेळ मेन्शन करा, रात्रीची, दिवसाची, दुपारची, आणि तेवढं कोट करून ती घटना तुम्हाला कोट करता येईल. परंतु कारण त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 22(6) आणि त्या प्रोटेक्शनसाठी आपल्याला त्याची आयडेंटिटी कुठंही डिस्क्लोज होणार नाही याची काळजी घ्यायची. ओके. येस. आणि एकाच गुन्हेगारावर किती वेळेला करता येईल? कितीही वेळा करता येईल. आज सुटलाय, उद्या, परवा, तेरवा 3 गुन्हे केलेले आहेत, लगेच चौथ्या दिवशी त्याला करता येईल. ओके. येस सर. आरोपी विरुद्ध केलेली कारवाईची कागदपत्रे आरोपी मागू शकतो का? मागू शकतो नाही, त्याचा राईट आहे. आणि म्हणूनच मी म्हणलेलं आहे की 5 दिवसाच्या आत आपल्यावर मॅन्डेट आहे की जेवढे कागदपत्र त्या डिटेन्शन प्रोसिडिंगसाठी वापरलेले आहेत आणि ते डिटेनिंग अथॉरिटी समोर प्रोड्यूस केलेले आहेत, डिटेनिंग अथॉरिटीने ते ऑर्डर पास करताना उपयोगात आणलेले ते सर्व कागदपत्र त्या लँग्वेज सहित त्याला देणं आपल्यावर बंधनकारक आहे. डिटेन्शन ऑर्डर इम्प्लिमेंट करण्यापूर्वी डिटेन्यू अब्स्कॉन्ड झाला तर काय करायचं?
निश्चितपणे मी आता सांगितलं 82 ते 86 प्रमाणेची प्रोक्लेमेशनची प्रोसेस करायची. त्याचप्रमाणे 7(2) प्रमाणे त्या डिटेनिंग अथॉरिटीला पण प्रोक्लेमेशन ऑर्डर काढता येईल. ओके. येस सर. छान. सगळे भरपूर प्रश्न आहेत, लोकांचा उत्साह खूप आहे आणि आपण मला मेसेज करावेत, माझा मोबाईल नंबर द्या, व्हॉट्सअप नंबर द्या. आपला नंबरही सांगून टाका एकदा. हो हो, मोबाईल नंबर निश्चितपणे. आणि कुणाचीही कुठलीही शंका मी ठेवणार नाही, कारण ह्या कायद्याला मेन्शन करा. तुमचा मोबाईल नंबर सांगा लगेच. 9823512383. ओके. हे सगळे व्हिडिओ जे आहे, आपला वेबिनार हा सगळा cprpune.org या वेबसाईटवर अपलोड करत आहोत. युट्यूब त्याची लिंक असणार आहे आणि आपलं पीपीटी आणि हा वेबिनार रेफरन्ससाठी सगळ्या पोलीस ऑफिसरसाठी उपलब्ध राहणार आहे. फक्त cprpune.org या वेबसाईटवर आल्यानंतर फक्त एक वेळेला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर तुम्ही सगळे वेबिनार्स बघू शकता. तर माझी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी cprpune.org या वेबसाईटला भेट द्यावी. त्या ठिकाणी जसं वांगे सरांनी आता सांगितलं, क्विज पण आपण तयार करत आहोत आणि तो लगेच अपलोड करतो आहोत. ह्याच्यानंतर काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवल्यावर आपल्याला त्याचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे. तर वेबिनारचा व्हिडिओ पण उपलब्ध राहील, त्याची पीपीटी पण उपलब्ध राहील आणि क्विज पण उपलब्ध राहील. तर खूप खूप धन्यवाद. आपण वेळ दिला आणि लोकांनी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. तर सगळ्यांचे आभार मानून वरिष्ठांच्या परवानगीने हा वेबिनार संपला असं जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.